भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। साधु साधु साधु। आजचे विशेष व्याख्यान आहे बौद्ध शिल्पकलेतून साकारणाऱ्या जातकातील अट्टकथा। या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक आहेत आदरणीय सिद्धार्थ लबाने सर। सर सर्वांच्या परिचयाचे आहेतच, परंतु दर शनिवारी नवीन नवीन उपासक उपासिका आपल्या कार्यक्रमात उपस्थित असतात, तेव्हा मार्गदर्शकांचा परिचय देणे महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच त्यांचा मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते। लबाने सर केमिकल इंजिनियर आहेत। त्यांनी MA पाली नेट पाली केला आहे व MPSC परीक्षेतही ते यशस्वी आहेत। महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या संचालयात सहसंचालक या पदावर काम केले आहे। 2019 मध्ये ते निवृत्त झाले आहेत। ग्रामीण भागातील विहारात कॉम्प्युटर्स पुरवले आहेत। विद्यार्थ्यांना स्टेशनरी पुस्तकांची मदत आणि मार्गदर्शन, बौद्ध साहित्य, बरेच शोध निबंध त्यांनी तयार केलेले आहेत। तर मी सरांना सांगू इच्छिते, सर व्याख्यानाला तुम्ही सुरुवात करा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। सर्व उपासक उपासिकांना नमो बुद्ध आणि जय भीम। तर आपण आतापर्यंत मागच्या 3 वर्षापासून ज्या धम्मपद आणि धम्मपद अट्टकथा यांचा अभ्यास केलेला आहे। काही उपासकांनी नंतर जॉईन केलेला आहे, त्यामुळे बऱ्याचशा अट्टकथा त्यांनी मिस केल्या असाव्यात, पण हरकत नाही। सगळ्या ज्या अट्टकथा आहेत त्या सगळ्यांचं रेकॉर्डिंग YouTube चॅनल वरती आपल्या धम्मसाकतच्या ग्रुपवरती अवेलेबल आहे। आणि हे धम्मसाकतच्या माध्यमातून जे धम्मपद आणि त्याच्या अट्टकथा याचं पूर्ण आपल्याला जो पूर्णत्वाला आलेला अभ्यास आहे तो आताच नुकताच मागच्या शनिवारी पूर्ण झाला आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण जेव्हा ह्या धम्मपद मधल्या ज्या अट्टकथा बघतो, त्यातली पात्र बघतो, त्यांच्या वेगवेगळ्या घटनांचे जे सिम्बॉल्स बघतो किंवा काय काय झालं आणि मग त्यांचे प्रत्यक्ष जातक कथा ह्या आपल्याला प्रत्यक्ष लेण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात। बरेचदा आपण लेण्यांमध्ये जातो तेव्हा जेव्हा इतरांची इंटरॅक्ट करतो की हे काय आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या जे जे स्वतःला म्हणजे काय होतं की आपल्या समाजाचे जे प्रतिनिधी आहेत, सुशिक्षित आहेत किंवा समाजाला धम्म सांगतात, या लोकांना जरी विचारलं तरी ते योग्य माहिती देऊ शकत नाहीत। म्हणजे मला आश्चर्य वाटतं की इतकं कसं काय बा, म्हणजे हे असं कसं काय। या आपण आता जेवढे उपासक आहात हे सगळे उपासक असे समाजाचं प्रतिनिधित्व करतायत नाही का। जी काही माहिती घेतोय आपण धम्मपदाच्या अट्टकथेतून किंवा इतर आज घेणारी माहिती ही आपल्यापुरती मर्यादित नाही ठेवत आहोत आपण समाजाला ती पोहोचवणार आहोत। किंवा जेव्हा केव्हा आपण लेण्यात जाऊ त्यावेळेस जी आपल्याला माहिती मिळेल ती आपण इतरांना आपल्याला सांगता आली पाहिजे, या उद्देशाने आजचं एक लेक्चर ठेवलेलं आहे। इव्हन सुशिक्षित समाजात सुद्धा या गोष्टींबद्दल थोडस अनभिज्ञता आहे असं मला निदर्शनास आलेलं आहे। आपण त्यांना दोष नाही द्यायचा, आपण हे बघायचं की आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू किंवा त्यांना आपण कसं समजून देऊ। तर त्याचा या हातचा जो लेक्चर आहे त्याचा याच्यातला
त्या माध्यमातून हा प्रयत्न आहे. मला निश्चित खात्री आहे की तुम्हाला याच्यामध्ये चांगली आणि अगदी महत्वाची माहिती मिळेल, जी आपल्याला एका पुस्तकात किंवा एका ठिकाणी उपलब्ध अजिबात राहणार नाही. आणि हे जे लेक्चर आहे या तयार करताना जे काही मदत, जे टेक्निकल साहित्य म्हणजे टेक्निकल इन्फॉर्मेशन झाली किंवा जे आर्किओलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत त्यांचं काय म्हणतात बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी, त्याचं महत्व, ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी डॉक्टर योजना भगत ज्या HOD आहेत पाली डिपार्टमेंट मुंबई युनिव्हर्सिटीच्या, त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आणि हे सांगणं जरुरी याच्यासाठी आहे की तुम्ही ज्यांच्याकडनं माहिती घेता, म्हणजे तुम्ही आपल्या मताने न सांगता काहीतरी सपोर्ट घेतलेला आहे आणि त्या सपोर्टच्या आधारे तुम्ही घेतलेला आहे, त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं आपलं कर्तव्य असतं. म्हणून मी हे स्पेसिफिकली आधीच आपल्याला सांगू इच्छितो. तर आपण आपल्या या प्रेझेंटेशनला सुरुवात करत आहोत. तर या डिस्कशन मध्ये, आजच्या आपल्या या चर्चेमध्ये, धम्मसाकच्यामध्ये 3 महत्वाची गोष्टी आपण बघणार आहोत. एक तर लेणी, ज्या म्हणजे आपल्याला आर्ट अँड आर्किटेक्चर मध्ये जी लेणी हा शब्द आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे काही बुद्धिस्ट स्ट्रक्चर आपण बघतो त्याबद्दल आपण सखोल माहिती घेऊया. नंतर पिलग्रिमेज प्लेसेस. आता पिलग्रिमेज म्हटलं की आपल्या लक्षात येते यात्रा, जसं यात्रेला जातो, पण आपली यात्रा कशी वेगळी आहे, म्हणजे ही जी पिलग्रिमेज आहे ही इतरांपेक्षा वेगळी कशी आहे, ही धम्म यात्रा आहे म्हणजे काय आहे, आपण तिथे का जातो, याची एक माहिती घेऊया. आणि तिसरी म्हणजे ग्रॅटिट्यूड. तर हा जो धम्म आहे, हा ज्या लेण्याचं जे आर्किटेक्चर आहे किंवा पिलग्रिमेज प्लेसेस आहेत, ह्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठल्या कुठल्या लोकांचं, कुठल्या कुठल्या महान संशोधकांचं ज्याच्यामध्ये योगदान आहे, त्याबद्दल आपण निश्चितपणे जाणून घेतलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ व्यक्त केली पाहिजे. तर ह्याच्या 3 भागामध्ये आपण हे आजचं लेक्चर पूर्ण करूया. तर सुरुवात करूया आपण लेणी. तर लेणी म्हणजे काय? तर लेणी म्हणजे तो लावण्य. लावण्य म्हणजे ब्युटी इन द रॉक्स. तर ह्या 2 प्रकारच्या असतात. त्यामध्ये जे बुद्धिस्ट आर्किटेक्चर आहे, बेसिक जर बघितलं तर ते 2 कॅटेगरीमध्ये आहे. ते म्हणजे एक तर रॉक कट आर्किटेक्चर आणि दुसरं स्ट्रक्चरल आर्किटेक्चर. जरी माझं प्रेझेंटेशन इंग्रजीत असलं तरी मी थोडंसं स्पष्टीकरण देत जाईल मध्ये मध्ये. आणि जर वाटलं तुम्हाला की अजून त्याच्यामध्ये स्पष्टीकरण पाहिजे, तुम्ही निश्चितपणे चॅट बॉक्स मध्ये लिहा किंवा नंतर प्रश्न विचारा. ओके. तर रॉक कट आर्किटेक्चर. तर रॉक कट मध्ये कसं होतं की एकाच मोठ्या अवाढव्य डोंगरामध्ये किंवा दगडामध्ये ज्या कोरलेल्या जे आर्ट अँड आर्किटेक्चर असतं, जसं की कानेरी लेणी झाल्या ज्या आता मुंबईला आहेत, बेडसे लेणी झाल्या किंवा कार्ले भाजी सगळ्यांच्या परिचयात. तर यामध्ये कसं केलेलं आहे की एकाच दगडामध्ये सगळ्या जे स्ट्रक्चर आहे, जे चैत्यगृह आहे, विहार आहेत, ह्या गोष्टी किंवा पाण्याचे हौद आहेत, ज्याला आपण कोधी आणि पोधी म्हणतो, ते बघणार आहोत आपण, म्हणजे त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात. हे सगळंच्या सगळं दगडामध्ये आणि एकाच दगडात एका डोंगरामध्ये कोरलेलं असतं. तर ही झाली एका कॅटेगरी, एक प्रकारची जी आर्ट अँड आर्किटेक्चर. आणि दुसरं आहे, ज्या ठिकाणी असा दगड उपलब्ध नसतो त्या ठिकाणी जे आर्ट अँड आर्किटेक्चर असते ते असते स्ट्रक्चरल म्हणतो, म्हणजे बांधकाम केलेलं. जसं की सांची स्तूप झाला किंवा नालासोपाराचं स्तूप आपल्याला सगळ्यांनी बघितलेलं नाही का, आणि किंवा मुकुटबंधन स्तूप आपण कुशीनाराला गेलो असेल तर हे स्तूप, हे कसं विटांनी आणि इतर मटेरियल एकत्र करून त्याचा असा वेगळा एक विशिष्ट शेप देऊन जे बुद्धिस्ट आर्किटेक्चर तयार होतं ते स्ट्रक्चरल आर्किटेक्चर म्हणतो आपण त्याला. ह्या 2 कॅटेगरी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर आता मगाशी म्हटल्याप्रमाणे लेणी. लेणी म्हणजे काय? तर खूप ठिकाणी आपण बघतो की लेणी म्हणजे सांगता येत नाही कोणाला की अरे हो हो ते ते नाही का, अच्छा तुम्ही केव्ज म्हणताय का, अच्छा अच्छा त्या केव्ज, अजंता केव्ज होय. तर त्याला ते इतक्या सहजपणे म्हणतात की अजंता केव्ज या बेडसे केव्ज, कारले भाजे केव्ज, पण तसं नाहीये. लेणी ह्या शब्दाला खूप सौंदर्य आहे, खूप मोठं महत्व आहे. तर लेणी म्हणजे लावण्य, द ब्युटी इन द रॉक्स. हे आपण सगळ्या उपासकांनी जाणून घेतलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे की
लेणी ह्या केव्ज नाही आहेत. लोकांना कितीही म्हणू द्या, त्या केव्ज नाही, केव्ज आहेत म्हणून, पण त्या लेणी म्हणजे इट इज द ब्युटी इन द रॉक. पण सगळ्यांना सांगायचं, ज्यांना ज्यांना तुम्ही लेणी दाखवायला न्याल त्यांना सगळ्यांना हे समजून देता आलं पाहिजे तुम्हाला. तर लेणी इज द रॉक कट आर्किटेक्चर. लेणी आर नॉट केव्ज. त्या केव्ज नाही आहेत. तर केव्ज काय आहेत? तर केव्ज आर द नॅचरल कॅव्हिटीज इन द रॉक्स. म्हणजे नॅचरल कॅव्हिटी म्हणजे नैसर्गिकरित्या जे तयार होतात दगडांमध्ये किंवा डोंगराच्या कडे कपाऱ्यामध्ये ज्या कॅव्हिटीज तयार होतात, आणि त्या कॅव्हिटीज कशाला वापरल्या जातात किंवा तिथे कोण राहतात? तो एकदम आदिमानव राहायचा त्याच्यामध्ये. जनावरं राहायचे किंवा अजूनही तुम्ही डीप फॉरेस्ट मध्ये गेला त्या ठिकाणी आपल्या श्वापदांचं जे वास्तव ते कडा कपारीत असतं. तर त्याला म्हणायचं केव्ज किंवा गुहा जी असते ती आहे त्या प्रकारची कॅव्हिटी इन द रॉक्स. हा डिफरन्स आपण निश्चितपणे समजून घ्या. तर आपण उदाहरण घेऊया आता परत. आपण धम्मपदाशी रिलेटेड करत आहोत किंवा धम्मपदामध्ये आपण काय शिकलो? लेणी आणि गुहामध्ये आपल्याला संदर्भ आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त योग्य प्रकारे समजेल. तर आपण बघा तयोजन वस्तू बघितलं होतं पापवर्गामध्ये. त्यामध्ये काय होतं की जे 7 भिक्खू आहेत ना, ते 7 भिक्खू बुद्धाला भेटायला जाणार असतात नाही का. अपरेपी सत्त भिक्खू सत्तु दसनत्थाय गच्छन्ता सायं एकं विहारं पविसित्वा वसनठान कुच्चिन्सु. ते विचार करत असतात की इथे विहार करायला किंवा मुक्काम करायला आमच्याकडे काही जागा या ठिकाणी आहे का, असे ते गावकऱ्यांना विचारतात. तर त्या ठिकाणी त्यांना एकच मिंच लेणे सत्तमंचा होती. त्या ठिकाणी लेणं होतं, लेणी होतं, राईट का. तर हा लेणे हा पाली शब्द आहे. तर सत्तमंचा होती, त्या ठिकाणी 7 भिक्खूंना राहायचे मंच होते. म्हणजे त्याचे निवासस्थान 7च होतं आणि ते भिक्खू 7 होते. अशी ती अट्टकथा आहे. आपण त्या अट्टकथेत नाही चाललोय. आपल्याला तो संदर्भ पाहिजे की लेणी कुठं आलेला आहे आपल्या अट्टकथेमध्ये धम्मपदाचा. तर मग तेसन तदेव लभित्वा तत्थ निप्पण्णानं दत्तिभागे कुटागारमत्तो पाषाणो पवट्टमानो आगंत्वा लेणद्वार विधई. मग ते आतमध्ये जातात आणि मग त्या लेण्यांचं द्वार आहे ना, ते काय होतं, कोसळतं आणि त्याच्यावर दगड पडतो वरून, दरड कोसळते आणि ते भिक्खू आतमध्ये दबून राहतात. असा हा लेण्यांचा संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. बघा किती फरक आहे लेण्याचं जे महत्व आणि त्याचं सिग्निफिकन्स इथे आपल्याला व्हेरी क्लिअर होतं नाही का. आता पोफा मध्ये एक गाथा आहे जी महाकश्यप थेरांबद्दलची आहे. ती महाकश्यप थेर पिंडपात दीनवत्थू वाचलेली आहे तुम्ही आणि सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे याच्यावरती. तर त्यामध्ये महाकश्यप थेर कुठे राहायचे बघा. ते राहायचे राजगृहाला एकं समयं भगवा राजगहे विहरती वेळुवने कलंदक निवापे. स्क्विरलच्या गार्डन मध्ये राहायचे ते. तेन खूपन समयेन आयस्मा महाकश्यपो पिप्पली गुहाय विहरती. त्यावेळेस मात्र जे महाकश्यप ते राहायचे पिप्पली गुहाय. इथे गुहा हा शब्द आलेला आहे. सो आता तुम्हाला एकदम क्लिअर झालंय की लेणे वेगळं आणि गुहा वेगळी. आता ही जी गुहा होती महाकश्यप थेरांची ती नैसर्गिक होती, ती कोरलेली लेणी नव्हती. आपल्याला माहित आहे गुज्जकूट पर्वतावर ते गेलेलं आहे, आपण धम्मयात्रेला जातो नाही का. त्या ठिकाणी सुद्धा बुद्धांचं जिथे वास्तव्य होतं गुज्जकूट पर्वतावर, तिथे सुद्धा गुहाच आहे, अजूनही आहे. तिथे जाऊन आपण ध्यान करतो. तर हा त्यात मुद्दा असा आहे की आपण लेणी आणि गुहा किंवा केव यामधला फरक आपण जाणून घेतलाच पाहिजे, हे सांगण्याचा त्यामागचा उद्देश आहे. तर अशा ज्या लेण्या आहेत त्या भारतामध्ये 1500 आहेत, 1500. हे जे सेन्सस आहे हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या रेकॉर्ड वरून घेतलेलं आहे. त्यापैकी 1200 लेण्या ज्या आहेत त्या फक्त महाराष्ट्रात आहेत. 1500 पैकी 1200 लेण्या महाराष्ट्रात आहेत. आणि का आहेत तुम्हाला नंतर कळेल. आणि आउट ऑफ 1200 या 1200 पैकी 1000 लेण्या ज्या आहेत त्या आहेत बुद्धिस्ट लेणी. यातल्या हे 1000 जे आपण काउंट करतो यातल्या तर अजून सापडल्या पण नाहीये. तो वेगळा विषय आहे, आपण त्या विषयाकडे नाही जाणार आहोत. आपला मुद्दा आहे की ह्या ज्या लेण्या आहेत ह्या बुद्धिस्ट लेण्या मॅक्सिमम महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचे आपण पुढे विश्लेषण करूया. तर
महाराष्ट्रात असल्याचं कारण, मुख्य कारण म्हणजे सह्याद्रीचा दगड. तर आपण जे पालीचे स्टुडंट आहेत आज जॉईन झालेले आहेत आपल्या धम्मसाकाच्या मध्ये, त्यांच्यासाठी तर ती एकदम रिव्हिजनच आहे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. डॉक्टर योजना भगतनी या ठिकाणी सगळ्या रॉक कट आर्किटेक्चरचा अभ्यास आमच्याकडून करवून घेतलेला आहे आणि प्रत्यक्ष भेटी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर मी पाली स्टुडंट्सना विनंती करेन की त्यांनी मध्ये काही महत्वाची माहिती जर ऍड करायची असेल किंवा मला करेक्शन करायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही मला सांगू शकता. तर हा जो रॉक आहे हा आहे बसाल्ट रॉक आणि तो आहे सह्याद्रीच्या रांगांमध्ये. आणि त्यामुळे आपल्याला जेवढ्या काही रॉक कट आर्किटेक्चर्स आहेत ह्या तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या रांगामध्ये बघायला मिळतो. आणि हा या दगडाची जी क्वालिटी असते ती असते लास्टिंग लॉंगर. फार हे जे शिल्प आहेत ना हा फार दीर्घकाळ टिकणारे शिल्प याच्यावरती राहतात आणि सुंदर शिल्पासाठी जो दगड आहे हा अत्यंत योग्य मानला जातो. जो बसाल्ट रॉक आहे तो. त्याचं कारण असं आहे चिरंग तिठ्ठन्तु धम्मो. हा धम्म चिरकाल टिकावा हा त्यामागचा उद्देश आहे. असं कोणी म्हटलेलं आहे? असं म्हटलेलं आहे सम्राट अशोकाने की जा तुम्ही दगडांमध्ये कोरा, लेण्या कोरा, स्तूप कोरा. त्याचं कारण असं आहे की हा धम्म चिरकाल टिकला पाहिजे. जर दगड नसेल तर मग वेगळे पर्याय त्यांनी सांगितलेले आहेत. ते पुढे बघू आपण. पण मेन आहे तो सह्याद्रीचा दगड. हेन्स द मेरिट्स. आता याचा उद्देश काय आहे की लास्टिंग लॉंगर कशाला आणि चिरंग तिठ्ठन्तु धम्मो म्हणजे काय? तर धम्म जितका वेळ ह्या लेण्या राहतील त्या ठिकाणी धम्माचं आचरण केलं जाईल, धम्माचा अभ्यास केला जाईल, धम्म शिकवला जाईल, तेवढ्या वेळेपर्यंत जो जो लेण्या बनवण्यासाठी जो डोनर आहे किंवा जो दाता आहे त्यांनी पैसे दिले आहेत, ज्यांनी धन दिलेलं आहे, मेहनत दिलेली आहे, श्रम दिलेले आहेत, त्याला तेवढा वेळ तेवढ्या कालावधीपर्यंत त्याचे मेरिट्स मिळत राहतील हा त्यामागचा उद्देश आहे. तर लोकेशन कुठे असतं या लेण्यांचं लोकेशन? आता हे तर आपल्याला माहिती आहे की दगडांच्या ज्या सह्याद्री रेंजेस मध्ये लेण्या आहेत हे तर लक्षात आलं. पण त्यांचं लोकेशन ठरलेलं असतं. जसं की ट्रेड रूट व्यापारी मार्गावरती असतात त्या. तर जे जे व्यापारी मार्गात राहण्याचं कारण असं आहे की त्या मार्गाने प्रवास करणारा जो व्यापारी आहे त्या ठिकाणी त्याला आसरा मिळायला पाहिजे. तर एका दिवशी किती प्रवास करतो व्यापारी? तर ते करतो 30 ते 35 किलोमीटर अंतरावरचा तो प्रवास करणार नाही का. त्यावेळेस आता सारखे काही काय म्हणतात ट्रेन्स किंवा ट्रक्स किंवा असे हेवी व्हेकल्स किंवा मशीन व्हेकल्स नव्हते. तर त्यावेळेस जे ट्रॅडिशनल व्हेकल्स होते ते म्हणजे घोडागाड्या, बैलगाड्या या पद्धतीने आणि उंटाचा पण वापर व्हायचा. तर हे सगळे एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणी एका दिवसात तुम्ही जाणार ते 30 ते 35 किलोमीटर अंतर पार करणार आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला रात्री मुक्काम करावा लागणार. तर मुक्काम करताना आता जसे हॉटेल्स आहेत तर तसे हॉटेल्समध्ये ते जे व्यापारी आहेत ते काही जाऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे इतके साऱ्या गाड्या आहेत, माल आहे. तो पुढे अजून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत प्रवास करायचा आहे. तर ते जातील कुठे? तर सम्राट अशोकांनी हे खूप मोठं क्रांतिकारक गोष्ट केलेली आहे की ह्या ज्या लेण्यांचे जे लोकेशन्स आहेत ते ठरवलेले आहेत ट्रेड रूट्स वरती. हे आपल्याला कुठे दिसतं की त्यांनी बुद्धांच्या सॉरी जे अशोकन पिलर्स आहेत किंवा बुद्धिस्ट रॉक एडिक्ट्स आहेत त्याच्यावर त्यांनी तसं लिहून ठेवलेलं आहे की हे जे लेण्या आणि व्यापारी मार्गावरती लेण्या तर ठेवायच्याच त्याचबरोबर रस्त्यामध्ये यांचे दवाखाने ठेवायचे, प्राण्यांचे दवाखाने ठेवायचे, पिण्याचं पाणी आणि प्राण्यांचे दवाखाने, माणसांसाठी दवाखाने, माणसांसाठी भोजनाची व्यवस्था आहे का? तर ते याच्यासाठी की हा जो व्यापारी वर्ग आहे हा व्यापारी वर्ग सुखाने त्याचा व्यापार करावा. उगीच त्यावेळेस सम्राट अशोकांच्या काळामध्ये जो प्रोग्रेस आहे, इकॉनॉमिक ग्रोथ आहे, इकॉनॉमिक फ्लरिशनेस आहे, त्याचं कारणच हे आहे की आपल्या ज्या लेण्या आहेत ह्या ट्रेड रूट वर असायच्या आणि त्या ट्रेड रूट्स वरती
ठराविक अंतरावरती पाण्याची सोय असायची, भोजनाची सोय असायची आणि जनावरांचे दवाखाने असायचे. तर आता तुमच्या लक्षात येईल की ते जनावरांचे दवाखाने यासाठी असायचे की ते सर्व्हिस सेंटर होते. आता जसं तुमच्या गाडीला पेट्रोल लागतं किंवा एखादी गाडी जर बिघडली तर तुम्हाला काय करावं लागतं? रिपेअरिंग सेंटरमध्ये जावं लागतं. ते रस्त्यावर असतात, नाही का? पण त्यावेळेस जो माध्यम होतं प्रवासाचं ते होतं जनावरं. म्हणजे बैलगाडी, बैल लागायचे, घोडे लागायचे, इतर प्राणी लागायचे. तर ते जर रस्त्यात आजारी पडले, एखाद्याला खिळा रुतला किंवा अजून काही जखम झाली, तर त्याला ट्रीटमेंट करायला कुठे नेणार? दुसरा बैल वेळेवर मागेपर्यंत त्याला कुठेतरी विश्रांती पाहिजे किंवा त्याला खाऊ घालायला पाहिजे, त्याला औषध दिलं पाहिजे. तर ह्या कॉन्सेप्ट बघा, सम्राट अशोकांचं कॉन्सेप्ट किंवा त्यांचं प्लॅनिंग बघा, इतका म्हणजे असा राजा भेटणं तुम्हाला इतिहासात सापडणार नाही. इतकं सुंदर प्लॅनिंग आणि लोकांच्या विकासासाठी, व्यापारासाठी, इकॉनॉमिक ग्रोथसाठी हे सगळं सम्राट अशोकाने केलेलं आहे. हे बऱ्याचदा लोकांना माहिती नाही आहे आणि सांगता येत नाही. म्हणजे असे वाक्य वापरतात, "हे काय? हे रस्त्यावर आहे का? हे पडीत ठिकाणी आहे लेणं. हे काय इथे भिक्खू येतात आणि ह्या बेंचवर झोपायचे आणि इथे भिक्षा मागून खायचे, झालं लाईफ." अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन आपल्याला तज्ञ लोकांकडून मिळतं ना, तर तेव्हा खूप खूप वाईट वाटतं. तर मुद्दा आपल्याला तो नाही आहे. परत आपण मुद्द्यावर येऊ, की तेवढा मोठा उदात्त हेतू होता सम्राट अशोकांचा, की ह्या लेण्या ट्रेड रूटवर असाव्यात आणि त्यांचं डिस्टन्स 30 ते 35 किलोमीटर असावं. अशा पद्धतीने आपल्याला आजही त्या लेण्या बघायला मिळतात आणि उंच ठिकाणी थोड्याशा अशा ठिकाणी असतात, की त्या म्हणजे त्यांना प्रायव्हसी हवी असायची आणि उंच ठिकाणी हवं असायचं कोणाला? त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूंना. अशा पद्धतीचं ते प्लॅनिंग होतं. नंतर ते कशा ठिकाणी असायचे, की गावापासून फार दूर नाही आणि गावापासून जवळही नाही. अशा ठिकाणी लेण्यांची जे लोकेशन असायची. नाती दूर नाती संती. तर तुम्ही म्हणाल, की गावापासून दूर, फार दूर का बरं नको? तर त्यांना त्या भिक्खूंना, तिथे राहणाऱ्या भिक्खूंना रोज पिंडपात करायला जावं लागायचं, नाही का? तर पिंडपात म्हणजे भोजन मिळवायसाठी. ते तर स्वतः स्वयंपाक करत नाहीत किंवा भोजन तयार नाही करत. तर ते काय करतात, सकाळी उठून पिंडपात करतात आणि आपली उपजीविका करतात आणि मग धम्माचा प्रॅक्टिस करतात. आणि नाती-संती म्हणजे अगदीच गावाच्या लागून किंवा जवळ किंवा गावाच्या मधात त्यांचं रेसिडेन्स का नसतं? तर त्याचं कारण असं आहे, की जेव्हा भिक्खू आपल्या वास्तव्यात असतो, आपल्या धम्माचरणात असतो, त्याला गावाच्या कोलाहलापासून, त्यांच्या इतर ऍक्टिव्हिटी पासून कुठलाही डिस्टर्बन्स व्हायला नको, ही त्यामागची जी संकल्पना होती. म्हणून म्हटलेलं आहे, नाती दूर नाती संती. फार जवळही नाही, फार दूरही नाही आणि फार जवळही नाही. अशी जी लोकेशन आहे, ती लेण्यांसाठी निवडली गेली आहे. तर आता आपण बघूया, की महाराष्ट्रामध्येच जे आपल्याला डॉट्स दिसतात, खूप सारे डॉट्स दिसतात डाव्या बाजूला. ह्या सगळ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. या ठिकाणी बसाल्ट रॉक आहे. या ठिकाणी सुंदर सुंदर लेण्या कोरलेल्या आपल्याला बघायला मिळतात. इकडे उजव्या साईडला आपल्याला इकडे नागपूर दिसतो. नागपूरला आपल्याला पवनी आणि मनसर या ठिकाणी सुद्धा स्तूप दिसतात. पण ह्या रॉक कट नाही आहेत, कारण या ठिकाणी बसाल्ट रॉक किंवा जो शिल्पकलेचा दगड उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी कोणत्या लेण्या राहणार आहेत किंवा कोणत्या मोनॅस्ट्री राहतील? त्या राहतील स्ट्रक्चरल मोनॅस्ट्री. एका ठिकाणी प्रयत्न झाला आहे आपल्या चंद्रपूरला भद्रावती, बहुतेक भद्रावती, विजयासन लेणी नाही का? तर तिथे सुद्धा रॉक कट आर्किटेक्चर आपल्याला बघायला मिळतं. पण त्यांच्या लक्षात आलं, की वरून जरी तो दगड अखंड दिसत असला, तर लेण्या खोदत असताना काय झालं, की आतमध्ये खराब दगड निघाला. त्यामुळे त्यांचं बांधकाम तुम्हाला अर्धवट झालेलं दिसेल. तरी पण ते एक बुद्धिस्ट सेंटर होतं. जे काही खोदकाम झालं किंवा जे काही कोरीव काम झालं, तेच बुद्धिस्ट सेंटर होतं. त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात त्यांना तिथे लेण्यांचं एक्सपान्शन किंवा काय म्हणतात एक्सपान्शनच म्हणून त्याचं करता आलं नाही. तर हे एक आपल्याला महाराष्ट्रातलं, विदर्भातलं उदाहरण देता येईल लेण्यांच्या बाबतीत. पण ह्या सह्याद्रीच्या रेंजेसमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लेण्या
आपल्याला मिळतं. याचा थोडासा एनलार्जमेंट रूप पुढे बघूया आपण. बघा याच्यामध्ये कसं दिसतंय आपल्याला, हे डाव्या बाजूला दिसतं ती सह्याद्री रेंजेस आहेत आणि हे कान्हेरी झालं किंवा जुन्नर झालं किंवा कोंढाणे झालं, भंडारा लेणी ज्या लोणावळ्या खंडाळ्याजवळ आहे, कारले भाज्या तिथेच आहेत. नंतर पुणे येते, फळसंबळे येतं, गांधारपाले लेणी किंवा नंतर पुढे सातारा, कराड या बाजूला ज्या लेण्या आहेत ना, ह्या सगळ्याच्या सगळ्या ट्रेड रूटवर आपल्याला बघायला मिळतो. आत्ताचा ट्रेड रूट जर आपण बघितला, उजव्या फोटोमध्ये बघा आपल्याला ट्रेड रूट दिसतो. तर हा कोल्हापूर पासून इकडे कराडला लेण्या आहेत, कोल्हापूरला लेण्या आहेत, साताराला लेण्या आहेत, पुण्याच्या जवळपासच्या रस्त्यामध्ये तुम्हाला पाताळेश्वरला लेणी मिळेल. नंतर इकडे जुन्नरला तर आहेतच, जुन्नरच्या लेण्या सगळ्याला माहिती आहेत, त्या म्हणजे अतिशय प्रसिद्ध लेण्या आहेत, लेण्याद्री म्हणून नाही का. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला ट्रेड रूट वरती बघायला मिळतात. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की त्या ट्रेड रूट वरच आपल्याला दिसतात. आता ह्या लेण्या कोरल्या कोणी, हा महत्वाचा प्रश्न आपल्याला सांगता आला पाहिजे की ह्या लेण्या कोरल्या कोणी. तर तीन, एक तर द किंग्स किंवा जसं की सम्राट अशोकाने तर आदेशच देऊन टाकले होते की 84,000 स्तूपाची निर्मिती आणि सगळीकडे पसरला पाहिजे. म्हणजे अगदी त्या काळात जे सम्राट अशोकांचं जे राज्य होतं अगदी अफगाणिस्तानापर्यंत, त्या ठिकाणी सर्व ठिकाणी सम्राट अशोकाने सांगितलं की या ठिकाणी विरंतिठ्ठतू धामू, या ठिकाणी लेण्या मोनॅस्ट्रीज सगळीकडे खोदल्या गेल्या पाहिजेत. नंतर इतर काही स्थानिक राजे होते, स्थानिक श्रेष्ठी होते, त्यांनी सुद्धा त्या त्या ठिकाणी लेण्यांचं खोदकाम केलेलं आहे. नंतर द मर्चंट्स, आता जे आपण ट्रेडर्स बघितलेत ना की जे कसे प्रवास करायचे नाही का, एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना तिथे फ्री राहायला मिळायचं नाही का. मोनॅस्ट्रीमध्ये कोणी कोणताही भिक्खू तुमच्याकडनं त्या ट्रेडरकडनं पैसे थोडेच घेणार आहे, त्यांना आसरा मिळायचा, त्यांना धम्मश्रवण पण करता यायचं आणि दुसऱ्या दिवशी परत आपल्या मार्गाने जायला लागायचे. तर ते इतके प्रभावित होऊन जायचे की आमचं किती सोय झालेली आहे आमच्या ट्रेडिंगची. तर त्यामुळे ते काय करायचे, मोठ्या प्रमाणामध्ये दान द्यायचे. कदाचित त्यांना वाटत असेल की हे बुद्धिस्ट कल्चरच आम्हाला आमच्या ट्रेडिंगसाठी कारणीभूत ठरत आहे, हे वाटू शकतं. त्यामुळे ते मदत करायचे लेणी कोरायला. तर एका ठिकाणी जर एक 10 लेण्यांचा ग्रुप आहे, 10 विहारांचा ग्रुप आहे, तर अजून दान दिलं की अजून त्याच्यामध्ये 4 विहार एक्स्ट्रा खोदणार ते, आणि असं बांधकाम ते कंटिन्युअसली सुरू राहायचं नाही का. नंतर तिसरी कॅटेगरी आहे की लेण्या खोदण्याला जे कारणीभूत आहे ते म्हणजे त्या ठिकाणी राहणारे मांग्स किंवा भिक्खू. तर भिक्खूंकडे जे दान यायचं ना, तर ते दान तर कुठे न्यायचे नाहीत. दानाचं करणार काय आहे. तर ते दान जे आहेत ना, त्याचं युटिलायझेशन, त्याचा उपयोग ते लेण्या खोदण्याच्या कामामध्ये लावायचे. तर हे 3 प्रकारे त्या लेण्यांचं बांधकाम पुढे 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 सुरू राहायचं आणि वर्षानुवर्ष सुरू राहायचं. म्हणजे 100 वर्ष, 200 वर्ष, 500 वर्ष. कान्हेरी लेणी तर 600-700 वर्षापर्यंत खोदल्या गेलेली आहे. तुम्ही त्याचा इतिहास जर बघितला तर तुमचं ते लक्षात येईल. पुढे जाऊया. तर आता लेणीमध्ये आता आहोत आपण नाही का. तर लेणी आपल्याला कळलेली आहे, त्याचं लोकेशन कळलेली आहे, त्याचं महत्व कळलेलं आहे नाही का. तर त्यामध्ये आपण काय काय बघतो, लेणी बघायला गेल्यानंतर काय बघायला पाहिजे नाही का. तर महत्वाचं असतं ते चेतीय घर. आपण नाही म्हणतो का, वंदामी चेतीयन सब्बांग सब ठाणे सुपतिष्ठितं शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. तर जेव्हा मी बुद्धाला वंदन करतो तर सगळ्यात आधी काय म्हणतो आपण, वंदामी चेतीयन सब्बं, मी सर्वच्या सर्व जे काही एक्झिस्टन्स मध्ये चैत्यगृह आहेत त्या सगळ्या चैत्यगृहांना मी वंदन करतो. सब ठाणे सुप्रतिष्ठितं, जे जे ज्या ज्या ठिकाणी धम्म सुप्रतिष्ठित झाला, ज्या ज्या ठिकाणी धम्म एस्टॅब्लिश झाला त्यालाही मी वंदन करतो. शारीरिक धातू, ज्या ज्या ठिकाणी तथागतांच्या शारीरिक धातू आहेत त्या सगळ्या शारीरिक धातूंना सुद्धा मी वंदन करतो. महाबोधीला वंदन करतो, महाबोधी बोधी वृक्ष त्यालाही मी वंदन करतो. आणि बुद्ध रूपं सकलं सदा, ज्या ज्या ठिकाणी बुद्ध रूप आहे
ते सगळे बुद्ध रूप, बुद्धा इमेजेस असो की बुद्धाची प्रतीकं असो, जसं की लेण्यांमध्ये तुम्हाला बोधी ट्रीचं प्रतीक दिसेल किंवा इतर प्रतीक दिसतील, त्रिरत्न दिसतील. ह्या सगळ्या बुद्ध रूपांना मी वंदन करतो, अशा पद्धतीचं जे आपण जे वंदन करताना, बुद्ध वंदना करताना जी गाथा म्हणतो, ती गाथा डायरेक्टली या चैत्यघर आणि ह्या विहाराला, या ठिकाणाला जशीच्या तशी लागू होते. हे आपण बिलकुल लक्षात ठेवलं पाहिजे. तर आता चैत्यगृह आणि विहार, बऱ्याचशा लोकांना चैत्यगृह आणि विहार याच्यामध्ये फरकच माहिती नसतो, नाही का? तर चैत्यगृहाला विहार म्हणतात, विहाराला चैत्यगृह म्हणतात. आपण म्हणतो की विहारामध्ये काय असते? बुद्ध मूर्ती असते, जी आता आपण गावामध्ये किंवा आपल्या वस्तीमध्ये जे विहार बघतो. तर ते कसं आलं ते नंतर बघू आपण. तर हे विहार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून रेसिडन्स प्लेस ऑफ द मंक किंवा बुद्ध. तर जेव्हा बुद्ध विहार करतात, जसं की आपण एवढ्या अर्थकथा ऐकलेल्या आहेत, जेवढा गाथा, एकं समयं भगवा सावित्र्य विहरते अनाथ पिंडकस्य आरामे. तर सावित्र्य विहरती, सावित्रीच्या अनाथ पिंडकाने दान दिलेल्या जेतवनामध्ये विहार करत असणारे बुद्ध. तर त्या अर्थाने जो विहार आहे त्या अर्थाने आलेला आहे, किंवा महाकश्यप विहार करतात. तर विहार म्हणजे रेसिडेन्शियल प्लेस, हे आपण बिलकुल लक्षात ठेवा. तर चैत्यगृह म्हणजे ज्या ठिकाणी चैत्यगृह स्तूप असतो, चैत्य स्तूप असतो आणि मेडिटेशन प्लेस असते. नंतर म्हणजे प्रदक्षिणा पथ असतो, बऱ्याचशा गोष्टी असतात. एक तर अशा पद्धतीने आपण विहार आणि चैत्यगृह यातला फरक समजून घेतला पाहिजे. नंतर महत्वाचा भाग असतो लेण्यामधला तो म्हणजे स्तूप. तर स्तूप म्हणजे बुद्ध, ज्या ठिकाणी स्तूप असतो तर तो बुद्धाला रिप्रेझेंट करतो स्तूप. नंतर आपण पेंटिंग्स बघतो, एपिसोड. त्या पेंटिंग मध्ये वेगवेगळ्या बुद्धांच्या जीवनातल्या घटना असतात, सार्थक कथा असतात, आपल्या धम्मपदातल्या काही घटना असतात. तर ह्या सगळ्या पेंटिंग मध्ये आपण बघितल्या पाहिजे. जेव्हा शिल्प बघतो आपण, तर शिल्पात वेगवेगळे सिम्बॉल्स असतात, ॲनिमल्स असतात, तोरण असतात, त्याचे आपल्याला अर्थ समजून घेतले पाहिजे. नंतर दानांची नावं, आता मगाशी म्हटलं की डोनर्स हे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये डोनर्स द्यायचे. ते काय करायचे, त्यांची नावं, ते कशासाठी दिलेलं आहे, कोणी दिलेलं आहे आणि त्या फॅमिलीच्या मेंबर्सचे नावं, हे सगळे त्या लेण्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. नंतर शिलालेख, डोनर्सचे जे नाव आहे ते शिलालेखात आपल्याला तिथे बघायला मिळतात. हे सुद्धा आपल्या लेणीचं वैशिष्ट्य आहे. नंतर जो आर्च असतो, जसं एकदम समोरच्या भागात, एकदम दर्शन भागात बघा, तुम्ही कुठल्याही चैत्यगृहात गेला तर एक असा सुंदर असा पिंपळाच्या पानाच्या आकाराचा आर्च आपल्याला दिसतो. त्याचं सिग्निफिकन्स काय आहे ते आपण बघूया, त्याचं वैशिष्ट्य बघूया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जलव्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग. कारण ती जी लेणी असते ना, ती टेकडीवर असते, राईट? आणि जरी जमिनीवरही असली तर हे भिक्खू पिंडपात करून भोजन आणतील, पाणी कसं काय आणणार? आंघोळीला पाणी लागतं, वॉशिंगला पाणी लागतं, जीवन जगायला पाणी लागतं, नाही का? तर ह्या पाण्याची वर्षभर व्यवस्था व्हावी, याच्यासाठी जलव्यवस्थापन जे आहे हा अत्यंत महत्वाचा भाग आपल्याला लेणीमध्ये असतोच. म्हणजे तो असायलाच पाहिजे, त्याशिवाय लेण्याला कोणत्याही पद्धतीचं पूर्णत्व येत नाही. ज्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा जलव्यवस्थापन नसते, त्या ठिकाणी आपल्याला नदी दिसून येते किंवा विहीर तरी दिसून येते. तर कोणत्याही मार्गाने, कोणत्याही पर्यायाने जलव्यवस्थापन त्या ठिकाणी आवश्यक असते. तर आता आपण चैत्यगृहाबद्दल थोडीशी अजून डिटेल माहिती घेऊ. आता बघितलं चैत्यगृह आणि विहार यातला फरक जाणून घेतलाय आपण. तर चैत्यगृहातला मेन पार्ट आहे स्तूप. तर स्तूप हा बुद्धाला रिप्रेझेंट करतो. त्या ठिकाणी वंदन केलं जातं बुद्धाला, ध्यान साधना केली जाते, सुत्त पठण केलं जातं, अध्ययन केलं जातं धम्माचं. ह्या ठिकाणी आपण प्रदक्षिणा पथ असतो, म्हणजे त्या स्तूपाला राऊंड आपण त्याला वंदन करण्यासाठी एक प्रदक्षिणा करतो, त्याला म्हणतात प्रदक्षिणा पथ. हा चैत्यघराचा एक भाग असतो. ज्या ठिकाणी बुद्ध मूर्ती असते स्तूपाच्या ठिकाणी, त्या ठिकाणी कधी प्रदक्षिणा पथ असतो किंवा नसतो. कारण जी मूर्ती असते ना, ती भिंतीला मागे चिटकलेली असते, काही ठिकाणी समोर असते. तर त्याला दोन्ही पर्याय असतात की प्रदक्षिणा पथ
असू शकते किंवा नसू शकते, पण ज्या ठिकाणी स्तूप असतो त्या ठिकाणी प्रदक्षिणापथ असतं. नंतर ऍप्सायडल प्लान. ऍप्सायडल प्लान याला म्हणतात की समजा आता चैत्यगृहामध्ये कोणी मेडिटेशन करत आहेत स्तूपाच्या समोर, बाहेरचा कोणी व्यक्ती आला तर तो काय करेल, डाव्या बाजूनी जो रस्ता असतो तो रस्ता सरळ तो त्या रस्त्याने जाईल, त्या स्तूपाला वंदन करेल, प्रदक्षिणा पदाच्या मार्गाने, आणि त्याला जर तिथून बाहेर पडायचं असेल कोणाला डिस्टर्ब न करता तर तो उजव्या बाजूने तो बाहेर पडेल, नाही का. हे बघा या ठिकाणी हा जो ऍप्सायडल प्लान म्हणजे काय ते क्लिअरली दिसतं. तर डाव्या बाजूने समजा एखादा उपासक आहे तो गेला आणि त्यांनी पूर्ण स्तूपाला वंदन केलं आणि बाहेर पडायला असेल त्याला तर तो उजव्या बाजूने सलग बाहेर पडेल विदाउट डिस्टर्बिंग एनीवन. आणि जर त्याला मेडिटेशन करत असेल तर तो उजव्या बाजूने काय करेल, 2 पिलरच्या मधून तिथे येऊन मेडिटेशन करायला बसेल, जे इतरांना कुठलाही डिस्टर्ब होत नाही. आता परत हे बघूया. तर ऍप्सायडल प्लान बघितला, पिलर्स बघितलेत. आता पिलर्स असतातच आता बघितलेत, तर त्या पिलरची साईज बघा. एक तर स्क्वेअर असतो म्हणजे चौकोनी पिलर हा बेसिक असतो, नंतर त्याचे अँगल असे वाढत वाढत जातात, मग चौकोनीचा अष्टकोनी होतो, त्या पटीने वाढत जातात ते अँगल. हे आपण निदर्शनास येत नाही आपण जेव्हा हे माहिती नसतं तेव्हा. आणि मग 4 ते 8 कोणाचा कॉर्नरचा जो पिलर असतो, मग 8 ते 16 होतात, 16 अँगल्स एकाच पिलरचे कोरलेले. आणि तुम्ही अजंता लेण्यांमध्ये जाल तर 32 अँगलचा सुद्धा पिलर, इतका सुंदर आणि रेखीव पिलर आपल्याला बघायला मिळतो. किती आर्ट आणि हे असेल त्यावेळेस, जॉमेट्रिकल डेव्हलपमेंट किंवा आर्किओलॉजिकल काय म्हणतात जॉमेट्री किती प्रगत असेल याच्यावरून आपल्याला अंदाज येते. रूफ, रूफ म्हणजे छत. किती प्रकारचं असतं? 2 प्रकारचं. तर ज्या चैत्यगृहात मध्ये आपण जातो तर आपण जाणून घेतलं पाहिजे की जर तो यू शेपचा असेल, नाही का, उलटा यू, तर त्याला म्हणतात वॉल्टेड रूफ. आणि काही ठिकाणी अगदी छोटी लेणी असेल किंवा त्यांना तेवढं बांधकाम शक्य नसेल तर ते काय करायचे, फ्लॅट रूफ, म्हणजे आपल्या घराला जे छत आहे त्या पद्धतीच्या रूफला म्हणतात फ्लॅट रूफ. नंतर आर्च, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे पिंपळाच्या पानाचा आर्च. तर तो आर्चची सिग्निफिकन्स असा आहे की वेळूवनामधून हा आर्चची संकल्पना घेतली आहे असं म्हटलं जातं. कारण वेळूवनामध्ये म्हणजे एंट्रन्सला सगळं वेळूचं बन होतं आणि वेळूच्या दोन्ही वेळूचं जे बनाचे दोन्ही बाजूचे वेळू एंट्रन्सच्या ठिकाणी त्यांना वर एकत्र बांधून त्याची कमान तयार केली आणि त्या कमानीचा जो आकार आहे त्या आकारावरून हा आर्च डिझाईन केलेला आहे असं तज्ञांचं मत आहे, असं माझंही मत आहे. त्याचे मत असाल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही आणखी अभ्यास करा, अजून काही त्याचे कॉन्सेप्ट आपल्याला मिळू शकतात. नंतर शिलालेख असतात. शिलालेखाबद्दल तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आणि विशेष म्हणजे पॉलिश. तर हे पॉलिश बद्दल खूप जणांना माहिती नसतं. ही जी पॉलिश आहे ना लेण्यांमधली त्याला म्हणतात मौर्यन पॉलिश. ती पण पुढे बघू आपण. तर हे चैत्यग्रहाचे मुख्य वैशिष्ट्य आहेत. मला वाटतं आपण खूप 48 मिनिटं झालेले आहेत, आपल्याला खूप बघायचं आहे. तर जेवढं होईल तेवढं घेऊया आपण. आणि तुम्ही कंटाळले की सांगा की आता तुम्ही थांबवा, आता बस झालं म्हणून तुम्ही मला इंडिकेशन देऊ शकता. ओके. तर वॉल्टेड रूफ्स आपल्याला आता सांगितलं मी तुम्हाला. वॉल्टेड रूफ म्हणजे आता यू टर्न. आणि या वॉल्टेड रूफ बघा, हे चैत्यगृह आहे भाजे लेणीचं, सॉरी कारले लेणीचं, कारलेचं आहे. या वॉल्टेड रूफच्या वरती लाकडांचे ज्या रिप्स दिसतात त्याच्यावर सुद्धा इन्स्क्रिप्शन आपल्याला दिसतात. आणि 2-2.5 हजार वर्षापूर्वी लिहिलेले इन्स्क्रिप्शन अजूनही शाबूत आहेत. अजूनही ते लाकूड शाबूत आहे. काय आर्ट आहे बघा त्यावेळेची. आणि स्तूप दिसतो, स्तूपावर छत्र दिसतं, ते पुढे आपण बघूया. आणि फ्लॅट रूफ, आता जिचं जे होतं हे वॉल्टेड रूफ आणि हे जे आहे हे फ्लॅट रूफ. हे चैत्यगृह जे आहे हे आहे सिंधुदुर्ग मधलं चिपळूण लेणीचं. सिंधुदुर्ग नाही, चिपळूण भागातलं आहे. ह्या जेवढे काही तुम्हाला फोटो दिसतात ना हे प्रत्यक्ष घेतलेले आहेत. आणि मॅक्सिमम माहिती जी आहे ही ऑथेंटिक स्वतः खात्री करून घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा की याबद्दल जी माहिती राहील
ती अप टू डेट राहील आणि सायंटिफिक राहील याबद्दल मी आपल्याला आश्वासन निश्चितपणे देऊ शकतो. तर आपल्याला दोन प्रकारचे रूप कळले चैत्यगृहाचे. आता विहार जे आपण म्हटलं होतं मगाशी, तर विहार म्हणजे रेसिडेन्स फॉर मॉन्क्स. इट मे ऑर मे नॉट वरांडा. काही विहारांना हा जो डाव्या बाजूला दिसतो ना, हा जो आहे रॉक कट मधला विहार नाही का, याला वरांडा आहे. आणि ह्या ज्या चौकटीचे हे चौकोन दिसतात या ठिकाणी लाकडाच्या फ्रेम असायच्या आणि त्यामध्ये खिडकींचे पॅनल्स असायचे. आता त्या सगळ्या नष्ट झालेल्या आहेत. आणि हा जो दरवाजा याच्यामध्ये पण खाचे असायचे आणि या खाच्यामध्ये दरवाजाची फ्रेम फिक्स केलेली असायची. हे झालं रॉककट विहार. आणि खाली जे दिसत आहे ते आहे स्ट्रक्चरल विहार. हे विटांनी बांधकाम केलेलं. तुम्ही जर याला श्रावस्तीला वगैरे गेलात त्या ठिकाणी तुम्हाला असे विहार खूप दिसतील, स्ट्रक्चरल विहार. तर हा विहार, या दोन विहारांमधले दोन प्रकार स्ट्रक्चरल आणि रॉककट आपण समजून घ्या. तर जे मगाशी आपण चैत्यगृहात जे स्तूप बघितलं होतं, ह्या स्तूपाची माहिती थोडी आपण अजून डिटेल बघूया. खूप इंटरेस्टिंग आहे. तर स्तूपाचा जो फाउंडेशन आहे, जो बेस आहे, त्याला म्हणतात मेधी. जो ड्रम असतो खालचा सिलेंड्रिकल ड्रम त्याला म्हणतात मेधी. तर ते मेधी जे रिप्रेझेंट करते ते शील रिप्रेझेंट करतात. आपण नाही का याच्यामध्ये म्हणतो विशुद्धी मग्गामध्ये एक गाथा आहे बुद्धांनी जी सांगितलेली आहे, शीले पतिष्ठाय नरोस पय्यो. जोपर्यंत तुम्ही शीलात प्रतिष्ठित होत नाही तुम्ही धम्माच्या मार्गावर चालू शकत नाही. तर हा जो खालचा भाग आहे स्तूपाचा तो आहे मेधी म्हणजे शील. त्यानंतर जो सर्क्युलर भाग आहे त्याला म्हणतात अंडा. तर हा अंडा रिप्रेझेंट करतो काय, समाधी. म्हणजे तुम्ही एकदा समाधीमध्ये प्रतिष्ठित झालात त्यावेळेस तुमची नंतर समाधी सुरू होते. जर तुम्ही शीलात प्रतिष्ठित नसाल तर तुम्ही समाधी तुमची बळकट होऊ शकत नाही. तुमचं फाउंडेशनच जर वीक असेल किंवा फाउंडेशनच नसेल तर तुम्ही समाधीचा अभ्यास केला काय ना नाही केला काय त्याला काही महत्व दिसत नाही. हे या डायग्राम वरून तुम्ही निश्चितपणे समजून घ्या. नंतर एकदा तुमची समाधीमध्ये तुम्ही प्रतिष्ठित झाला त्याच्यानंतर येते प्रज्ञा. तर हे जे इन्व्हर्टेड स्टेप्स दिसतात ना तुम्हाला, ह्याच इन्व्हर्टेड स्टेप्स याला म्हणतात हर्मिका. तर ही हर्मिका ही प्रज्ञा रिप्रेझेंट करते. तर शीलात प्रतिष्ठित झाल्यानंतर जेव्हा तुमची समाधी होते त्यानंतर तुम्हाला प्रज्ञा प्राप्त होते. डायरेक्ट प्रज्ञा तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. जर डायरेक्ट प्रज्ञा कोणाला प्राप्त झालेली आपल्याला दिसली असेल तर त्यांनी आधी केव्हा तरी ह्या सगळ्या गोष्टी शील समाधीचा अभ्यास निश्चितपणे केलेला असतो. त्यांची तसे पुण्यपारमिता झालेली असते आणि अशा पद्धतीने त्याला प्रज्ञा मिळत. आणि सगळ्यात वरती जे असतं ते असतं छत्र. तर छत्र कोणावरती धरतो आपण नाही का, की जो सुप्रीम व्यक्ती आहे, जो एनलायटन व्यक्ती जे बुद्ध आहे किंवा जो चक्रवर्ती राजा आहे किंवा सुप्रीम राजा आहे अशाच व्यक्तीवरती छत्र धरलं जातं. तर हे छत्र वरती असतं आणि हे बरेचदा लाकडाचं असतं किंवा मग जर फ्लॅट रूफ असेल तर हे जे हा जो सर्क्युलर भाग आहे किंवा हा तबकडी सारखा जो भाग असतो तो त्या वरच्या रूफला चिकटलेला असतो. नंतर ही जी छत्र आहे हे यष्टीनी म्हणजे ही जी दांडा आहे म्हणजे छत्री धरायचा जो दांडा आहे त्याला म्हणतात यष्टी. तर अशा पद्धतीचे हे स्तूपचं स्ट्रक्चर आहे. नंतर ह्या मेधीच्या बाजूला किंवा आजूबाजूला किंवा वरती पण ज्या डिझाईन असते बघा, कंपाऊंड लाईक डिझाईन हे खालच्या स्तूपामध्ये बघा दिसते आपल्याला. तर ही डिझाईन आहे याला म्हणतात वेदिका. ते वेदिका नुसतं डेकोरेटिव्ह आहे आणि ते फेन्सिंग प्रोटेक्शन ऑफ द स्तूपाचं एक डेकोरेटिव्ह पार्ट फेन्सिंग हे रिप्रेझेंट करतं. तर हे स्तूपाचं आपण स्क्रीनशॉट नक्की घ्या. ह्या सगळ्यांना आपण नक्की सांगा याबद्दल. तर धम्मपदामध्ये बघा आपण एका ठिकाणी बघितलेलं आहे गाथा क्रमांक 195. काय म्हटलंय, पूजा रहे पूजयतु न सक्का प्रियं संखातु इमेत तंपी केनची. तर जे पूजालायक स्थान आहे, पूजा करणं योग्य जे स्थान आहे त्याला वंदन करणं पूजा करणं यासारखं पुण्य दुसरं नाही. हे तुम्ही लक्षात घ्या असं म्हटलेलं आहे.
आणि ही गाथा मला वाटतं मीच घेतलेली होती त्यावेळेस धम्मसाकच्या मध्ये. तर त्याचा इथे डेफिनेटली मी उल्लेख करू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये स्तूपांचे 4 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्या ठिकाणी परत बॅक उल्लेख येतो की महापरिनिब्बान सूक्ते दस्सित एनेव बुद्धादिके चत्तारो तुपारे पकासित्वा शरीर चेतीय, उद्देश चेतीय आणि पारिभौगिक चेतीयंती. तर ही अट्टकथाचा अभ्यास करताना जे कॉमेंटेटर आहे किंवा अट्टकथा सांगणारी व्यक्ती आहे ती सांगते की महापरिनिब्बाण सूत्रामध्ये बुद्धाने सांगितलं होतं की 4 प्रकारचे स्तूप आहेत. तर ते 4 प्रकारचे स्तूप कोणते याचा आपण या ठिकाणी बघूया. एक तर आहे शारीरिक स्तूप, दुसरा आहे उद्देशिक स्तूप, तिसरा आहे पारिभौगिक स्तूप आणि चौथा आहे वोटिव्ह स्तूप. तर कसं आहे, कशाला म्हणायचं शारीरिक स्तूप? नावावरून लक्षात येतं आपल्या. तर शारीरिक स्तूप म्हणजे ज्या स्तूपामध्ये बुद्धांच्या शारीरिक धातू, बुद्धांच्या अस्थी ज्या ठिकाणी एन्श्राईन केलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत, अशा स्तूपाला शारीरिक स्तूप म्हणतात. जसं की सांचीचा जो स्तूप आहे ना, तो शारीरिक स्तूप आहे, कारण त्या स्तूपामध्ये शरीर धातू बुद्धांच्या एस्टॅब्लिश केलेल्या आपल्याला एक उत्खननामध्ये आढळून आल्या होत्या. नंतर उद्देशिक स्तूप. तर उद्देशिक नावावरून काय कळतं की काहीतरी उद्देश, काहीतरी मोठा प्रसंग त्या ठिकाणी घडलेला होता आणि त्या प्रसंगाच्या कमोमेरेशनसाठी, त्या प्रसंगाला हायलाइट करण्यासाठी जो स्तूप असतो तो असतो उद्देशिक स्तूप. तर तो उद्देशिक स्तूप जसं की सारनाथला काय झालं की धम्मचक्र प्रवर्तन झालं नाही का. तर धम्मचक्र प्रवर्तनाच्या दॅट वॉज द फर्स्ट टाइम बुद्धाने जे धम्म आहे तो पहिल्यांदा 5 भिक्खूंना दिला, 5 श्रावकांना दिला आणि तिथून पुढे धम्म गतिमान झाला. तर त्या ठिकाणी जो स्तूप आहे तो आहे उद्देशिक स्तूप. अजून दुसरे उद्देशिक स्तूप आहे, आपण फक्त उदाहरण म्हणून सांगतोय. नंतर पारिभौगिक स्तूप. नाव तर आपल्याला माहिती आहे. पारिभौगिक म्हणजे ज्याने पारिभौगिक म्हणजे स्तूपाच्या म्हणजे बुद्धांनी वापरलेल्या वस्तू त्याच्यावरती परिभोग घेतलेला आहे. हे जसं की बुद्धांचं शिवर आहे किंवा बुद्धांचं भिक्षापात्र आहे, याच्यावरती जर स्तूप बांधला असेल इतर वस्तू वापरातल्या, त्या स्तूपाला पारिभौगिक स्तूप म्हणतात. ओके. तर तुम्ही नालासोपाऱ्याचा स्तूप जर बघितला असेल तर तो स्तूप कशावर बांधलाय तुम्ही बघा, अभ्यास करा, तुम्हाला लक्षात येईल. काही जणांना माहिती आहे पण मी मुद्दामून नाही सांगत, तुम्ही शोधून काढा. तर तो स्तूप आहे पारिभौगिक स्तूप. आणि वरच्या तिन्ही कॅटेगरी ज्याला लागू होत नाहीत तरी पण तो स्तूप आहे. उदाहरणार्थ मगाशी बघितलेला दगडाच्या म्हणजे लेण्यांमधला स्तूप, त्या तो शारीरिकही नाही, बेसिकही नाही किंवा पारिभौगिकही नाही, तर तरी पण तो स्तूप आहे आणि तो बुद्धाला रिप्रेझेंट करतो. तर अशा स्तूपाला वोटिव्ह स्तूप म्हटलं जातं. किंवा आपण याला गेलो, कुशीनाराला गेलो किंवा तर तुम्हाला खूप स्तूप दिसतात, खूप ठिकाणी असे छोटे छोटे स्तूप. या सगळ्या स्तूपला वोटिव्ह स्तूप म्हणतात. तर हे 4 प्रकारचे स्तूप आहेत, हे आपण लक्षात ठेवा. आणि हे स्तूपाचा जो संदर्भ आहे हा धम्मपद गाथा क्रमांक 195 मध्ये आलेला. नंतर पेंटिंग बघतो आपण, लेण्या बघताना पेंटिंग बद्दल सगळ्यांना माहिती आहे. जसं की उदाहरण देताना अजंता, पितळखुरे ह्या ज्या लेण्या आहेत यामध्ये आपल्याला पेंटिंग बघायला मिळतात. 2500 वर्षानंतर सुद्धा ते बघा, त्या पेंटिंग जशाच्या तशा आहेत. आता आम्ही रिसेंटली जाऊन आलो, तिथल्या ज्या म्हणजे आश्चर्य वाटतं आणि लोक काही पण त्याच्यावरती थापा मारतात. तर तुम्ही त्यांच्या थापा न ऐकता तुम्ही स्वतः तिथे जाऊन अभ्यास केला पाहिजे. जर तुम्हाला अट्टकथा माहिती असतील, जातक कथा माहिती असतील तर तुम्हाला त्याचा इतकं सुंदर तुम्हाला त्यातला अनुभव घेता येतो, इतरांना सांगता येतो. एका ठिकाणी अजंताला गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की हे बघा हत्ती, हे बघा हत्तीचे तुटलेले दात. पण ज्यावेळेस आम्ही सांगितलं की नाही हे छदंत जातक आहे, मग सगळे अरे असं कसं काय, मग ती स्टोरी पूर्ण. तर एक छोट्याशा पेंटिंग मध्ये बघा किती सुंदर सुंदर
अट्टकथा किंवा जातककथा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. तर हे जे पेंटिंग आहेत, हे जे मधलं पेंटिंग दिसतं ना, हे हे सुद्धा अजंताचंच आहे. आणि त्या त्या पेंटिंग मधले जे आभूषण घातलेले आहेत त्या महिलेने, असं वाटतं इतके जिवंत आहेत. तर हा हा जो अनुभव आहे, ही जी स्त्री आहे काहीतरी सांगते आहे, त्याची पण एक कथाकथा आहे. आपण त्याचा उल्लेख म्हणजे आता त्याची चर्चा नाही करणार आहोत, ते तुम्ही शोधायचं आहे. आता कारण अट्टकथा आपण पुढच्या नंतर निसाळकर आपल्याला सांगणारच आहेत. तर त्याची पार्श्वभूमी म्हणून आपण ही पूर्वतयारी म्हणून आजच्या त्या धम्मसाकच्याच्या माध्यमातून आपण त्यावरती चर्चा करत आहोत. तर अजूनही या चित्रांवरती रिसर्च सुरू आहेत. त्यांच्या क्वालिटीज कशा होत्या, त्याचं वे ऑफ पेंटिंग होतं कसं होतं, याबद्दल रिसर्च अजूनही सुरू आहे. नंतर आपण खूप सारे सिम्बॉल्स बघतो नाही का. तर हे डाव्या बाजूचा सिम्बॉल्स बघा. कोणी म्हणजे काय म्हणतात, हे त्रिशूळ आहे, कोणी सांगतं काही आहे. तर हे आहे त्रिरत्न. हे आपण इतरांना सांगता आलं पाहिजे आपल्याला. उजव्या बाजूला दिसतो बैल. बैलचं फार खोट्या पद्धतीने सांगितलं जातं की बैल म्हणजे काय, शक्तीचं प्रतीक आहे म्हणून तिथे ठेवलेलं. बैलाचं जे प्रतीक आहे ना मित्रांनो, ते बुद्धांचं पठम ध्यान, जेव्हा बुद्ध 7 वर्षाचे होते, म्हणजे सिद्धार्थ बाल सिद्धार्थ 7 वर्षाचा असताना शेती सुरू होती आणि शेतीच्या आवारामध्ये जांभळाचं झाड होतं आणि त्या झाडाच्या खाली ते सिद्धार्थ बसला होता आणि त्यांना पठम ध्यान अवस्थेमध्ये तो गेला होता आणि शेती सुरू असती, बैल कष्ट करत होते आणि ती जी घटना आहे ती त्या घटनेच्या आधारे बैल हा रिप्रेझेंट करतो. आणि कष्ट तर बैलाचा कष्ट हा तर गुणधर्म आहेच, पण मेन आहे बैल ज्या ठिकाणी आपण दिसतो त्या ठिकाणी पठम ध्यान हा त्याची पार्श्वभूमी आहे. नंतर आपण हत्ती बघतो, नंतर घोडा बघतो. घोडा बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे काय, नेक्खम आहे बुद्धांचं. हत्ती बघितल्यावर काय लक्षात येतं, बुद्धांचा जन्म आहे. बघा हे अजून एक महत्वाची गोष्ट ते म्हणजे जातक कथा मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर या ठिकाणी एक वानर दिसतं बघा. नंतर मासळ्या दिसतात, म्हणजे नदी दिसते. इतक्याच्या छोट्याशा पॅनल मध्ये किती गोष्टी दिसतात. राजा आहे, काही मंकी घाबरलेले आहेत नाही का. आणि काही जण विचार करत आहे, इकडे एक झाड दिसतं, बोधी ट्री नाही आहे ते. आणि इकडे एक मंकी, एक जो वानर आहे या तीरावरून त्या मध्ये नदीच्या मासळ्या दिसतात, म्हणजे नदी आहे आणि पलीकडे जातोय तो. तर ही आहे जातक कथा. ही जातक कथा काय आहे हे तुम्हाला नंतर कळेलच, विसाळकर सांगतीलच. हे आहे महाकपी जातक. मी स्टोरी नाही सांगणार इथे, तुम्ही स्टोरीला तुम्हाला मी क्युरियस ठेवतो, तुम्ही नंतर अभ्यास कराल त्याचा. तर याचं हे डिटेल आहे. पूर्ण पॅनल घेतलेलं आहे. एवढ्याच्या छोट्या पॅनल मध्ये बघा किती सुंदर जातक, महाकपी जातक या ठिकाणी साकारलेलं आहे. हे तुम्हाला लेण्यांमध्ये बघता आलं पाहिजे. हे लोकांना समजून देता आलं पाहिजे. हा याच्यातून आपल्याला शिकायचं आहे. हे बघा मगाशी म्हटल्याप्रमाणे एक हत्ती दिसतो, दात दिसतात तुटलेले. छदंत जातक आहे की तो हत्ती कसे आपले दात देत असतो तो इतरांच्या मदतीसाठी, एक वेळी ती त्याचा जीव जातो, असं हे छदंत जातक आहे. नंतर लेण्यांमध्ये बघतो आपण शिलालेख. इतकं महत्वाचं हे कॅरेक्टर किंवा एक महत्वाचा पैलू आहे लेण्यांचा, की त्याला आपण अभ्यास केला पाहिजे. आणि आजच्या आपल्या धम्मसाकच्या मध्ये शिलालेखाचा अभ्यास करणारे, हे ब्राह्मी लिपी वाचणारे बरेचसे उपासक आहेत. तुम्हाला लक्षात आलं असेल कोण कोण आहेत, तुम्हीच बघा. आणि त्याचं किती महत्व आहे ते सांगतो तुम्हाला, की आपण जे तिथून लेण्यामध्ये गेल्यानंतर जे वाचतो त्याच्या फोटो आणायला पाहिजेत आपल्याला. नाहीतर हे जे कपटी कारस्थानी लोक आहेत, तर ते काय करतात, त्याला हातोडीने तोडून तिथे त्याचं विद्रुपीकरण करतात, जेणेकरून पुरावे नष्ट झाले पाहिजेत. पण आपण जेव्हा जातो तिथे, तर ज्या स्थितीत आहे, कदाचित आपण गेलो त्यांच्यापूर्वी गेलेलो असणार आपण, तोडण्याच्या पूर्वी, तर ते ओरिजिनल पुरावे आपल्याकडे उपलब्ध असतात. तर उदाहरण सांगायचं झालं, हे उजवीकडलं जे इन्स्क्रिप्शन आहे ना, हे आहे बाराबर लेणीचं.
हे सगळ्यात पहिली लेणी आहे सम्राट अशोकाने कोणाला दिलेली? आजीविकांना दिलेली, बौद्ध भिक्खूंना दिलेली नाही आहे. म्हणजे त्यावेळेस सम्राट अशोकाचं समानता किंवा जे इतर धर्मांना देणारा रिस्पेक्ट आहे तो किती असेल बघा. त्यांनी त्यांनाही तेवढंच महत्व दिलेलं आहे. त्यांना लेणी दान केलेली आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात की पाली एक्सपर्ट्स आणि इन्स्क्रिप्शन्स एक्सपर्ट धम्मलिपीवाले त्यांनी वाचलं असेल हे, की ते म्हणतात की 12 वर्ष माझ्या राज्याभिषेकाला झालेली आहेत आणि मी इथे आलेलो आहे आणि ही कुभा आहे, म्हणजे हे जी लेणी आहे मी हे आजीविकांना दान देतो आहे, हा पुरावा आपल्याला मिळतो. तिथे काही लोकांनी नंतर त्याला खोडून तिथे आजीविकांच्या ठिकाणी हिंदू भासवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच्या पूर्वीच ब्रिटिशांनी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना करून त्या ठिकाणी याचा मूळ इन्स्क्रिप्शन जतन करून ठेवलेला आहे. तर ही त्यांच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करतोय. डाव्या बाजूला जे इन्स्क्रिप्शन देतं हे सगळ्यात पॉप्युलर इन्स्क्रिप्शन आहे. ते आपल्याला कार्लेनी मध्ये बघायला मिळतं. ते त्याच्यात लिहिलेलं आहे धेनू काकटा, पहिली लाणी आहे. पहिला जो वर्ड आहे तो डी दिसतो ना उलटा, तो डी आणि त्याला मात्रा आहे धे. नंतर न दिसतो टी आहे उलटा, त्याला उकार आहे धेनू काकटा. वाणीय गामस गामस स शेवटी आलेला आहे कॉर्नरला डाव्या बाजूला, हा इथे हास आणि थबो दानंग, म्हणजे धेनू काकट नावाच्या व्यक्तीने काय दान केलेलं आहे? वाणीय गामस. कोणत्या गावचा आहे तो धेनू काकट? वाणीय नावाच्या गावचा आहे. आणि त्यांनी हा थबो दान केला, म्हणजे हा स्तंभ दान केलेला आहे. एवढी मोठी माहिती ह्या फक्त काही लेटर्स मधून मिळते. किती मोठ्या इतिहासाचा उलगडा झाला बघा. म्हणजे आपल्याला कन्फर्म माहिती झालं की धेनू काकटा नावाचा राजा कोणत्या काळात होता, मग त्यांनी काय दान केलं, दानाची वृत्ती कळते. कसे दान द्यायचे, म्हणजे अख्खं लेणीच्या लेणी दान नाही द्यायचे, तर एखादा स्तंभ ज्याची जितकी कॅपॅसिटी असेल तितक्या पद्धतीचं ते दान द्यायचे. तर हिस्ट्रीचा सगळ्यात मोठा कॉन्क्रीट पुरावा नाही का, तो म्हणजे इन्स्क्रिप्शन. हा महत्वाचा भाग आहे. हे डोनरचं नाव आता आपण लक्षात, त्याचा मोठा एनलार्ज इमेज इथे आपल्याला बघायला मिळते. तर अशा पद्धतीचा अभ्यास आपल्या नागपूरला पण आपले जे धम्म साकतच्या मधले मेंबर्स आहेत त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी धम्मलिपी शिकवायला, म्हणजे ब्राह्मी लिपी शिकवायला सुरुवात केलेली आहे आणि जोरात त्याचा प्रचार करतायत. खूप मोठी गोष्ट आहे, त्यांचं अभिनंदन. नंतर आता आपण जे शिलालेख बघतो आहे त्याच्यापासून आपल्याला काय काय मिळतं बघितलं आपण. एक तर हिस्ट्री, त्या ठिकाणची हिस्ट्री की काय सिग्निफिकन्स होता त्या स्थळाचा किंवा कशासाठी दान दिलेलं आहे. नंतर डेटिंग कळतं की तो राजा देणारा आहे तो कोणत्या काळातला आहे त्यावरून कळतं. मग तो राजा कोण होता त्याचं नाव दिलेलं असतं, की जसं की या ठिकाणी राजा नाही आहे या मागच्या इन्स्क्रिप्शन मध्ये, धेनू काकट नावाचा श्रेष्ठी आहे, ती माहिती आपल्याला मिळते. मग एखादा डायनेस्टी म्हणजे ती वंश कोणत्या, मौर्य वंश होता किंवा कोणत्या वंशाचा होता, तर त्या वंशाची माहिती आपल्याला त्या इन्स्क्रिप्शन वरून मिळते. कोण मॉन्क असतील त्या ठिकाणी मॉन्कचा उल्लेख असू शकतो, त्याचे नाव आपल्याला कळतात. आणि स्कूल ऑफ बुद्धिझम कळतं की तो महायान बुद्धिझमचा होता किंवा कीनयान होतं किंवा काय, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिलालेखातून मिळतात. त्या ठिकाणचं जागेचं नाव हे सुद्धा आपल्याला कळतं. जसं एक एक्झाम्पल जर आपण दिलं की भट्टीप्रोलू नावाचं ठिकाण आहे, स्टडी टूर, बुद्धिस्ट स्टडी टूर, पाली डिपार्टमेंट ऑफ मुंबई यांचा भट्टीप्रोलू किंवा साऊथ इंडियामध्ये एक टूर गेला होता. तर त्या ठिकाणी इन्स्क्रिप्शन सापडलं कोणत्या, त्या काळात म्हणजे ब्रिटिशांनी एस्कॅवेट केलेलं नाही का, साधारणतः मिडिल ऑफ द 19th सेंचुरी, 1840. तर त्यांना क्रिस्टल सापडलं आणि त्या क्रिस्टलामध्ये इन्स्क्रिप्शन लिहिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये नाव लिहिलेलं होतं कुबेरोको राजा दानंग. खूप मोठा आहे पण मी उदाहरण म्हणून सांगतोय. आता त्यांनी कसं इंटरप्रिटेशन केलं, त्या तत्कालीन जे भारतीय संशोधक होते किंवा आत्ताही आहेत ते काय म्हणतात,
कुबेर को राजा दानंग म्हणजे त्या लेण्यामध्ये सॉरी त्या स्तूपामध्ये जे काही क्रिस्टल किंवा धातू सापडले त्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू होत्या, हिरे माणिक मोती होते. तर त्यांनी इन्स्क्रिप्शनचं इंटरप्रिटेशन केलं की हा कुबेर नावाचा जो देव आहे त्यांनी दिलेलं दान आहे आणि हे जे स्तूप आहे ना हे कुबेराचं स्तूप आहे. म्हणजे किती मूर्ख बनवण्याचे प्रकार होऊ शकतात. पण जर तुम्हाला स्वतः पाली येत असेल, इन्स्क्रिप्शन वाचता येत असेल, नाही का, तर हा त्यांना तुम्हाला तिथे एक्सप्लेन करता आलं पाहिजे किंवा करण्याची तुमच्यामध्ये एक पात्रता निर्माण होते. नाही तो कुबेर को राजा आहे, तो राजा आहे, तो देव नाही आहे, कुबेर देव नाही आहे. तर हे आपल्याला याच्यातून खूप मोठी काय म्हणतात टूल मिळतं या इन्स्क्रिप्शन वरून. जेव्हा तुम्ही त्याचा सखोल अभ्यास करता त्याची माहिती आणि तुम्हाला नुसतेच इन्स्क्रिप्शन वाचून नाही चालत, तुम्हाला ती भाषा पण आली पाहिजे. म्हणजे पाली भाषेचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. तर आर्च मगाती बघितला होता आर्च. तर हा जो आर्च आहे ना हा रिप्रेझेंट करतो एक तर पिंपळपान रिप्रेझेंट करतो आणि जी वेळुवनाची जी मोनॅस्ट्रीचा एंट्रन्स आहे दोन साइडनी बांधलेले बांबू एकत्र ते रिप्रेझेंट करतो. हा बुद्धिस्ट चैत्यगृहाचा फ्रंट भाग आहे आणि ही ब्युटी आहे याची एंट्रन्सची. तर या ब्युटीच्या मध्ये आपल्याला एक खिडकी दिसते विंडो. हे तर लाकडाने बनवलेली आहे आता, पण त्यावेळेची वेगळ्या पद्धतीची दगडात कोरलेली असावी, त्याला लाकडाची फ्रेम असावी असं वाटते. त्याचे फोटो तर नसल्यामुळे आपल्याला ते इमॅजिनच करावं लागेल. पण त्या खिडकीचा जो उजेड आहे तो डायरेक्ट स्तूपावर पडतो. म्हणजे या स्तूपाच्या समोर बसलेले जे ध्यान करणारे जे उपासक आहेत किंवा भिक्खू आहेत त्यांना त्यांच्या डोळ्यावर लाईट नाही तर स्तूपावरती तो लाईट पडतो. हे त्याचं महत्व आहे त्या विंडोज. अजून एक गोष्ट आपण बघणार आहोत की पॉलिश मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर पॉलिश हे वैशिष्ट्य आहे आपल्या बौद्ध शिल्पकलेचं. तर त्याला म्हणतात मौर्यन पॉलिश. आता हे जे शिल्प आहे हे कॅपिटल एम्ब्लेम आहे नाही का, लायन्स कॅपिटल म्हणतो आपण त्याला. भारतीय राजमुद्रा आहे आणि ही भारतीय राजमुद्रा आहे ना ही कुठे आहे, सारनाथच्या म्युझियम मध्ये आहे. तिथे आपण जातोच, 100% जायला पाहिजे. तर त्या राजमुद्रेवरती जे पॉलिश आहे ते पॉलिश अजूनही असं वाटतं की ग्लॉस जो आहे तो असं वाटतं की आत्ता पॉलिश केलेलं आहे, आता काहीतरी त्याला लॅकरिंग केलेलं आहे. इतकं जबरदस्त पेंटिंग जबरदस्त फिनिशिंग असते आणि अशा फिनिशिंगचा प्रयत्न खूपदा केलेला आहे. मोठे मोठे काय म्हणतात आधुनिक यंत्र वापरून तसं पॉलिश मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तशी पॉलिश आपल्याला मिळवता येत नाही. त्या पॉलिशचं नाव आहे मौर्यन पॉलिश. तुम्ही गुगल करून निश्चितपणे बघा तर तुमच्या लक्षात येईल की हे आपलं केवढं महत्व होतं, केवढं वैभव होतं, केवढी क्वालिटी होती, केवढं स्किल होतं आपल्या बुद्धिस्ट आर्किटेक्चर मध्ये. त्याच्यातून आपल्याला बघायचं आहे. त्यात बरेचसे सिम्बॉल दिसतात. अशोक चक्र आहे, हत्ती घोडा, हे तर सिम्बॉल आपल्याला माहितीच आहेत नाही का. तर मौर्यन पॉलिश बघितलं आपण, इथे सिम्बॉल्स बघितले आणि मेन म्हणजे जल व्यवस्थापन. तर जल व्यवस्थापन हा महत्वाचा भाग का आहे, तर ज्या ज्या ठिकाणी आपण बघितलं की लेण्या आहेत किंवा मोनॅस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी पाण्याची अत्यंत म्हणजे कंपल्सरी आवश्यकता असते. तर त्याने त्या 3 प्रकारे ती आवश्यकता पूर्ण केली जाते. ते म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग, नंतर विहीर असते किंवा नदी आसपास असे, या 3 पैकी एक गोष्ट आवश्यक आहे. तर हे आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पहिला प्रकार. म्हणजे त्या दगडांमध्ये कोरलेले जे वॉटर रिझर्वायर्स आहेत त्याला आपण कोधी म्हणतो आणि पोधी म्हणतो. तर हे दगडात कोरलेले जे रिझर्वायर्स आहेत, सिस्टम्स आहेत, त्याचं पाणी आज सुद्धा प्यायलं जातं. इतकं शुद्ध आणि स्वच्छ पाणी स्टोअर करण्याची जी कला आहे ती आपल्या त्या त्या काळात अशोकांच्या काळामध्ये डेव्हलप झाली होती. एक तुम्हाला इंटरेस्टिंग एक्झाम्पल सांगतो की भंडार लेणी जी आहेत लोणावळ्याजवळ, त्या ठिकाणी संत तुकाराम राहायचे आणि तिथे त्या स्तूपाला म्हणायचे की हा माझा विठ्ठल आहे. त्या ठिकाणी जे पाण्याची कोधी आहे किंवा पाण्याचं स्टोअर आहे ते आहे, मी समोर त्या आपल्या पिक्चर मध्ये दिसत ते. तर ते आहे टेकडीवरती. ही कोधीचं जे पाणी आहे
किंवा जे कोरलेलं जे पाण्याचं ठिकाण आहे ते टेकडीवरती आहे आणि गाव खाली आहे. उन्हाळ्यामध्ये गावातलं पाणी आटतं, गावातल्या लोकांमध्ये पाण्याचा दुष्काळ होतो आणि हे खाली राहणारे लोक डोंगरावर जाऊन पाणी आणतात. काय कला असेल बघा. इतकी सुंदर अप्रतिम त्यावेळेचं रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं जायचं. तर हे आपण तिथे जाऊन बघा. तुम्हाला खूप 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 काही असं वैभव अनुभवल्याचा आनंद मिळेल. तर हा झाला एक पहिल्यांदा जो पार्ट आहे तो लेण्यांचा पार्ट आहे. अशा पद्धतीने आपण ज्या ज्या ठिकाणी लेण्याला जाता त्या ठिकाणी ह्या गोष्टी आपण निश्चितपणे बघा. आणि मग येतो दुसरं पार्ट, तो म्हणजे पिलग्रिमेज प्लेसेस म्हणजे धम्मयात्रा. तर धम्मयात्राला मी खूपदा इंटरॅक्शन करतो इतरांशी की धम्मयात्राला आपण का जातो, नाही का. तर धम्मयात्रा इतरांसारखी तर नाही आहे की गेलं आपलं अमुक अमुक केदारनाथ बद्रीनाथला देवदर्शन करून आलं, पुण्य मिळवलं की आपलं काम झालं. आपली धम्मयात्रा कशासाठी असते हे बऱ्याचदा आपल्याला नसतं माहिती. आपण एक श्रद्धा म्हणून जातो किंवा आपण बौद्ध आहोत, आपण बौद्धाच्या ज्या महत्वाच्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे एवढं आपल्याला माहिती असतं. तर त्याचं बॅकग्राऊंड काय आहे थोडंसं आपण सखोल जाऊया की ही काय संकल्पना आहे किंवा आपल्याला कोणी सांगितलं तिथे जायला ते आपण थोडं बघूया. तर काय होतं की जेव्हा बुद्धांनी डिक्लेअर केलेलं असतं की आता आनंदा मी आता 3 महिन्याने माझं महापरिनिब्बाण होणार आहे. तर त्यावेळेस खूप सगळीकडे दुःख होतं. म्हणजे आनंद पण दुःखी असतात आणि तेव्हा मग एका चर्चेमध्ये विचारतात की भगवतोपनमयन भन्ते आच्चयेन न लभिसाम मनोभावनीये भिक्खु दर्शनाय न लभिसाम परी पै रूपाय सनाया ते. तर महापरिनिब्बाण सूत्रामध्ये आनंद म्हणते आनंद बुद्धाला विचारतात की म्हणते की अचयेन म्हणजे तुमच्या गेल्यानंतर मग आम्हाला दर्शनाला किंवा भिक्खूंसाठी आम्हाला काय कुठे मिळेल म्हणजे आम्ही काय करायचं म्हणते असं खूप दुःखाने विचारतात. त्यावेळेस बुद्ध त्याला उत्तर देतात चत्तारी मानी आनंद. आनंदा 4 ठिकाणं असे आहेत काय की ज्या ठिकाणी सद्धस्स कुलपुतस्स दस्यनीयानी संवेदनीयानी ठाणानी की त्या आनंदा 4 ठिकाणी या श्रद्धावान कुलपुत्रांनी किंवा भिक्खू भिक्खुनीने या 4 ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला माझं जे धम्म आहे, माझं जी प्रेरणा आहे, माझं जे अस्तित्व आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रेरणा देईल. मग स्वतःच विचारतात कोणते 4 कतमानी चत्तारी इमानी को आनंद हे आहेत 4 आनंद कुठले सद्दस्स कुलपुत्रस्स दसनीय आणि संवेदनीय आणि ठाणानी हे 4 ठिकाण आहेत. तर ते म्हणजे आकमिसंती खो आनंद सद्दा भिक्खू भिक्खुनिया उपासका उपासिकायो. हे 4 ठिकाणी आहे ज्या ठिकाणी उपासक उपासिकांनी आणि भिक्खू भिक्खुनींनी गेलं पाहिजे. 4 ठिकाणं म्हणजे हे मी शॉर्ट केलेलं आहे खूप मोठं कंटेंट असल्यामुळे. इदं तथागतो जातो ज्या ठिकाणी तथागताचा जन्म झाला. जातो म्हणजे जन्म. हे एक ठिकाण झालं की ज्या ठिकाणी तथागताचा जन्म झाला. नंतर दुसरं आहे इदं तथागतो अनुत्तरं सम्मा संबोधी अभिसंबोधो तीपी म्हणजे तीपी म्हणजे हे सुद्धा कुठलं ज्या ठिकाणी अनुत्तर असं म्हणजे अनपॅरल असं अशी संबोधी प्राप्त झाली ते ठिकाण म्हणजे बुद्धगया. हे लक्षात आलं असेल आपल्याला. त्या ठिकाणी सुद्धा आनंदा आपण सगळ्यांनी भेट दिली पाहिजे. मग तिसरी ठिकाण सांगतात पुढे इधं तथागतेन अनुत्तरं धम्मचक्र पवतितं टीपी म्हणजे तिसरं ठिकाण सुद्धा ते आहे आनंदा. तथागत ज्या ठिकाणी पहिल्यांदा धम्मचक्र पवतित केलं ते ठिकाण आहे. ते ठिकाण म्हणजे सारनाथ. मग चौथा आहे की इदं तथागतो आदिसेसाय अनुपादी अनुपादी म्हणजे काही शिल्लक न राहिलेला शेष काही ठेवलेला न ठेवलेला निब्बाण धातू या ज्या ठिकाणी निब्बाण धातू आहे नि परिनिभूत आहे ज्या ठिकाणी परिनिब्बाण झालेलं आहे तथागताचं. हे 4 ठिकाणं या ठिकाणी एकेची आनंद जो कोणी आनंदा जो कोणी
चेतीय चारिकं आहिंडंता प्रसन्न चित्ता, या ठिकाणी प्रसन्न चित्ताने आहिंडंता विचरण करेल, कालंकरी संती याच्यामध्ये काल घालवेल, सभ्यते सुगती लभिसंती, हे सगळ्या लोकांना सुगती प्राप्त होईल असं बुद्ध महापरिनिब्बाण सूत्रामध्ये आनंदाला सांगत आहेत. आणि ही प्रेरणा मनात ठेवून आपण या 4 ठिकाणी जातो आणि त्या पद्धतीने सगळ्या ठिकाणी वंदन करतो, त्या ठिकाणी हिंडन करतो, त्या ठिकाणी आपलं चित्त कसं असतं, प्रसन्न असतं. तर हे जे 4 ठिकाणचं महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच त्या कॉन्सेप्टनीच आपण या 4 ठिकाणी विचरण केलं पाहिजे. तर हे 4 ठिकाणं म्हणजे आता सांगितलं आपण, एक लुंबिनी आहे, इदं तथागतो जातो, नंतर इदो तथागतो अनुत्तरं सम्मा संबोधी अभिसंबोधो, या ठिकाणी बुद्धाला संबोधी प्राप्त झाली. तिसरं आहे अनुत्तरं धम्मचक्कं पवत्तितं, या ठिकाणी धम्मचक्क पवत्तित झालेलं आहे हे सांगणार. आणि चौथा आहे इदं तथागतो परिनिब्बुतो, ज्या ठिकाणी परिनिब्बाण झालेलं आहे ते आहे मुकुट बंधन स्तूपा. या ठिकाणी सहसा हाच म्हटलं जातं की अरे तिथे तर काहीच नाहीये, आपण तिथे कशाला जायचं. पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो की त्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि ध्यान करून बघा, थोडा वेळच का होईना पण तुम्ही ध्यान करून बघा, तुम्हाला आजही तो अनुभव, ती अनुभूती येईल, ती व्हायब्रेशन तुम्हाला जाणवतील. प्रत्येकाचा अनुभव वेगळा राहू शकतो, पण या ठिकाणी जाऊन श्रद्धेने तुम्ही वंदन केलं पाहिजे स्तूपाला. तर हे जे 4 चतुसंवेदने आणि ठाणांनी आपण बघितलेले आहेत, तर मगाजी जे आपण लेण्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये हे जे दिसतात ना, तर हे कन्स्ट्रक्शन कसे आहेत, हे एक स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शन आहे, एक दगडामध्ये कोरलेले नाही आहे. तर हा जो स्ट्रक्चरल स्तूप या कॅटेगरीमध्ये येतो. तर हे 4 चतुसंवेदने आणि ठाणांनी आपण बघितलेले पाहिजे. तर ज्या धम्मयात्रेला जाताना एक सांगू इच्छितो आपल्याला, तर कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे किंवा काय प्रिव्हेंटिव्ह म्हणण्यापेक्षा प्री रिक्विजिट्स, तयारीनिशी कसं जायचं. काय होतं की गेल्यानंतर आपल्या उपासकांना आपले आई वडील असतात, त्यांना माहिती नसतं की काय करायचं. ते जिथे जिथे तुम्ही न्याल तिथे जातात, बसतात आणि तुम्ही सांगितलं की वंदना करा तर वंदना करतात, किंवा तुम्ही म्हटलं की प्रदक्षिणा करा तर प्रदक्षिणा करतात. तर आणि शेवटी वेळ त्यांना मग म्हणतं की आता पुढे काय, मग इकडे तिकडे आपलं शॉपिंग किंवा इतर गोष्टी होतात, पण त्यांना माहिती नसतात ना, किंवा कदाचित आपल्या उपासकांनाही काही गोष्टी नसतात माहिती. त्यामुळे मी थोडंसं हे सांगायचा प्रयत्न करतोय की जेव्हा जेव्हा आपण धम्मयात्रेला जातो ह्या गोष्टी आपण सोबत न्यायला पाहिजे. एक नोंदवही असावी डायरी, आणि जाताना कुठे कुठे चाललोय आपण त्या त्या ठिकाणच्या घटना आणि सुत्त याची यादी तयार करा, नाही का. तर ही यादी काय करेल की त्या ठिकाणी गेल्यानंतर मग ते सुत्त तुम्हाला डिसाईड करता येईल, नाही का. त्या ठिकाणचं एक्सप्लेनेशन देता येईल. मग एकं समयं भगवा सावित्री विरती जेव्हा म्हणतो आणि श्रावस्तीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही बसून जेव्हा ते सुत्त रिसाईड करता आणि त्याचं महत्व सांगता किंवा त्याचं ती घटना सांगता, तर तुम्हाला असं प्रत्यक्ष वाटतं की तुम्ही त्या काळात गेलेल्या आहेत, 2500 वर्षापूर्वीचा तुम्हाला अनुभव येतो बघा. तर हे एक आपण खूप छान अशी प्लॅनिंग केली तर खूप तुमचा जो धम्म टूर आहे तो अधिक सुखद आणि लाभदायक होईल. नंतर तुमचा धम्मलिपीचा चार्ट तुमच्यासोबत ठेवा. नंतर रिस्पॉन्सिबिलिटी वाटून घ्या सगळ्यांना, की आता समजा एक 10 लोकांचा ग्रुप आहे, तर एकाला एक सूत्र द्या की तू हे सूत्र सांग बाबा, मग त्याचं स्पष्टीकरण किती सांगता येईल त्याचं दुसऱ्यांनी सांगायचं, किंवा अजून दुसरं सूत्र दुसऱ्याने सांगायचं. तर रिस्पॉन्सिबिलिटी वाटून घेतली तर प्रत्येकाला वाटतं की नाही बाबा, मी इथे नुसतंच वंदन करायला किंवा गाथा म्हणायला नाही आलेलो आहे, तर मला पण धम्म शेअर करता येतो आहे, जेवढा शक्य होईल तेवढा. तर रिस्पॉन्सिबिलिटी वाटून द्या. नंतर उपोषण ठेवा. त्या ठिकाणी आपण गेलो तर उपोषण असलं तर अति उत्तम, किंवा लिमिटेड फूड खा. कारण काय होतं की बरेचदा नवीन ठिकाणी जातो ना आपण, तर आपल्याला फूडची हयगय होते, नाही का. कधी चहा मिळत नाही, कधी नीट जेवण नाही मिळत. पण डोंट वरी अबाउट दॅट, म्हणजे तो महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणीच नसतो आणि आपण त्याबद्दल वाद करायलाच नाही पाहिजे. आपण करतही नाही. पण जे काही लोकांना वाटतं की नाही आपण इतके पैसे दिलेले आहेत
तर आपल्याला धड जेवण मिळत नाहीये. तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी गौण समजायच्या, त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष करायचं, उपस्थित ठेवायचं आणि शक्य होईल त्या त्या ठिकाणी मेडिटेट करा, धम्मचर्चा करा, वेगवेगळ्या सूत्रावरती बुद्धांच्या डिस्कोर्सवरती चर्चा करा, त्याचे वेगवेगळे सेशन्स ठेवा. संध्याकाळी सगळे झाल्यानंतर जेवणानंतर तुम्ही एक धम्मचर्चेचा एपिसोड ठेवू शकता. आणि आठवणीने म्युझियम मध्ये असं एक हे असतं की हे तुटकं फुटकं काय बघायचं आहे, पण मी म्युझियम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल एव्हिडन्स त्या काळातले जशीच्या तसे जतन केलेले आपल्याला नक्कीच त्या काळात घेऊन जातात, आपल्याला तो अनुभव देतात. आणि शेवटी तिकडून आल्यानंतर किंवा त्याच्यानंतर तुम्ही जी नोंदवही केलेली असते त्याच्यावर त्या आधारे एक टूर रिपोर्ट तयार करा. तर टूर रिपोर्ट हा फक्त देखाव्यासाठी नाही, तर आणि केवळ आम्ही किती वाजता जेवलो किंवा किती वाजता काय मिळालं किंवा किती काय म्हणतात त्याला एन्जॉय केलं हे न लिहिता त्या घटना त्या ठिकाणी तुम्ही कसं धम्म शिकले किंवा त्या ठिकाणचे अनुभव हे निश्चित करा. 10 वर्षांनी 5 वर्षांनी जेव्हा ती डायरी किंवा तो रिपोर्ट उघडून पाहाल तुम्हाला त्याचा निश्चितपणे बेनिफिट मिळेल, त्याचा तो आनंद आपल्याला घेता येईल. तर एवढं आपण या चतुसंवेदनी आणि ज्ञानाने धम्मयात्रेच्या बाबतीमध्ये जाणून घेऊया. तर ह्या 2 गोष्टी बघितल्यात आपण, एक तर लेण्यांची माहिती, नंतर ह्या 4 ठिकाणच्या महत्वाच्या 4 ठिकाणची माहिती आणि त्याच्या गाईडलाईन्स बघितल्या. तर ह्या करत असताना, याचा अभ्यास करत असताना काही महत्वाच्या ज्या व्यक्ती आहेत, ते महत्वाचे स्कॉलर्स आहेत, त्यांचा उल्लेख केल्याशिवाय, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय आपली धम्मचर्चा किंवा आपला धम्म मार्गावर चालण्याचा जो प्रयत्न आहे तो पूर्ण नाही जाऊ शकत. बुद्ध म्हणतात की असा जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त नाही केली, ज्याने तुमच्यासाठी केलेला आहे, तुम्हाला धम्म दिलेला आहे, तर तुम्ही आणि जे जनावरांमध्ये काही फरक नाही. इव्हन जनावर सुद्धा कृतज्ञता व्यक्त करतं, नाही का? तर तुम्ही तर निश्चितपणे केले. तर त्या अनुषंगाने आपण थोडक्यामध्ये या 4 व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. 4 व्यक्ती तुम्ही ओळखलेलेच असाल, तुम्ही सगळे बौद्ध उपासक आहात, तरी पण आपण थोडं थोडं बोलूया. तर पहिली जी व्यक्ती आहे ती पंत युएनसन. आपण किती याने म्हणतो की हे आला होता प्रवासी, तो चिनीबद्ध प्रवासी, पण हे किती श्रद्धाळू व्यक्ती होते, किती स्कॉलर होते बुद्धाचे. तर हे आपल्याला त्यांच्या अभ्यास, त्यांनी जे संकलन केलेलं बुद्ध धर्माचं या ठिकाणी, त्यांच्या डायरीज, त्याच्यावरून लक्षात येईल किती हालअपेष्टा झाल्या या व्यक्तीच्या. जेव्हा ते बुद्धाच्या आपल्या भारताच्या प्रवासामध्ये 17 वर्ष त्यांनी राहून अध्ययन करून, कुठलंही साधन नाही, नुसतं भिक्षेवर जगायचं आणि धम्माच्या जेवढ्या ठिकाणाचं अध्ययन करायचं आणि त्याचं संकलन करून ते परत न्यायचं होतं त्याला. तर त्याच्या ठिकाणी ते सगळं ओझं ते पाठीवर व्हायचे. तर या व्यक्तीच्या कष्टामुळे आपल्याला जे आजचे जे स्थळ आहेत, जे दिसत आहेत, लुंबिनी झालं, श्रावस्ती झालं, हे सगळे काहीच नव्हते शिल्लक. या व्यक्तीने, या महान व्यक्तीने हे सगळं आपल्याला जतन करून ठेवलं. त्याच्या प्रवास वर्णनामध्ये, त्यांच्या डायरीमध्ये त्याचे लोकेशन्स लिहून ठेवले. पण त्याच्या आधारे या व्यक्तीने, त्याच्या आधारे हे जे आहेत सर अलेक्झांडर कनिंगहॅम, त्यांच्या डायऱ्या वाचल्या. पहिल्या तर त्यांच्या डायऱ्या चायनीज होत्या, नंतर त्यांना त्या संस्कृत मध्ये सापडल्या आणि नंतर इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून करून या व्यक्तीने ते सगळं शोधून काढलं, अलेक्झांडर कनिंगहॅमने. आणि त्यांना क्युरियोसिटी होती की हा जो लिहितोय हे खोटं लिहितोय की खरं लिहितोय, ही त्याच्यामध्ये उत्सुकता होती. कारण जे काही सांगत होते त्यावेळेचे जे भारतीय सांगत होते की नाही आहे, हे जे अशोकन पिलर आहे, हा जो पिलर आहे अशोकन नाही, एक आहे हे भीम की लठ्ठी आहे, हा भीम आला होता लढाई करायला आणि तिथे त्यांनी ही लाठी आहे ना ती टाकून दिली आणि त्याच्यावरती काहीतरी कूड भाषेमध्ये लिहून ठेवलं आहे. तर ते काही आपल्याला समजणार नाही अशा पद्धतीने. आणि त्या ठिकाणी ही भीमाची लाठी असल्यामुळे त्या ठिकाणी जत्रा भरायची, उदाहरण म्हणून सांगतो. तर हे जे व्यक्ती होते ना अलेक्झांडर कनिंगहॅम, ते त्यांना मान्य करत नव्हतं की हे असं नाही असू शकत. हा जो इतिहास आहे ना हा काहीतरी वेगळं सांगतोय. तो स्वतः इंजिनियर होता ना,
ते असे छापा गोष्टी काय म्हणतात की खोट्या गोष्टींना किंवा इमॅजिनरी गोष्टींवर विश्वास ठेवतील अशातला भाग नव्हता. तर या व्यक्तींनी अलेक्झांडर कनिंगहॅमनी या ह्युएन सांगच्या डायरी मधल्या लोकेशन शोधून शोधून जंगलामध्ये जायचे ते आणि तिथे काहीच नाही सापडायचं. ते म्हणायचे की नाही इथे खोदा, या ठिकाणी लोकेशन दिसते आहे, त्या ठिकाणी खोदायचे, काही ठिकाणी सक्सेस नाही झालं तर परत दुसऱ्या ठिकाणी अंदाज बांधायचे की ते लोकेशन जे सांगतायत ह्युएन सांग तर हे सांगत आहेत का, कारण ते पायाने मोजून सांगायचे अंतर या दगडापासून किंवा या शिळेपासून किंवा या नदीपासून इतक्या पावलावरती किंवा इतक्या ली अंतरावरती या ठिकाणी लुंबिनी आहे, लुंबिनीचा पिलर आहे, तो तुटलेला आहे. तर हे जाऊन बघायचे तिथे, तर काही सापडायचं नाही. तर त्याचा अंदाज बांधत किती कष्ट झाले असतील या लोकांना. तर ते असं करून करून यांनी हे ते ठिकाण जमिनीच्या खालून खोदून काढले आणि म्हणून या व्यक्तीमुळे आपल्याला जे लुंबिनी दिसते, बुद्धांचा धम्म ज्या ठिकाणी ज्या जन्म झाला त्या ठिकाणी शोधणारा जो व्यक्ती असेल किंवा इतर ठिकाणं शोधणारा जो व्यक्ती असेल तो आहे अलेक्झांडर कनिंगहॅम. नाहीतर आपल्याला बुद्धाचा जन्म काय, सिद्धार्थाचा जन्म काय आणि रामाचा जन्म काय, दोन्ही कागदावरच होते, दोन्ही इमॅजिनरीच होते. या व्यक्तीने सांगितलं की बुद्धाचा जन्म हा बुद्धाचा माणसाचा जन्म आहे, हा मायथॉलॉजिकल फिगर नाहीये. बुद्धा वॉज नॉट द मायथॉलॉजिकल फिगर, ही वॉज अ ह्युमन बिईंग. हे या व्यक्तीने अलेक्झांडर कनिंगहॅमनी सांगितलेलं आहे. त्याच्यासोबतच त्याला दुजोरा देणारे इतर व्यक्ती म्हणजे हे कोण, तर हे जेम्स प्रिन्सेप आहे. 20 वर्षाचा व्यक्ती, 20 वर्षाची जेम्स प्रिन्सेप नाही का. तर हा हा होता की टाकसाळीमध्ये काम करणारा तरुण नाही का. टाकसाळ माहिती आहे आपल्याला, मेंटिंग ज्या ठिकाणी पैसे मेंटिंग केलं जातं कलकत्त्याला, त्याची हे होती टाकसाळ होती, त्या ठिकाणी हा व्यक्ती होता कामाला 20-22 वर्ष. आणि त्याला कॉईनचा न्यूमिस्मॅटिकचा आणि याचा खूप खूप शौक होता, खूप छंद होता, अभ्यास केला होता. तर त्यावेळेच्या कॉईन वरती त्याला काही अक्षर दिसायचे, तर त्या अक्षराचा तो अर्थ लावायचा प्रयत्न करायचा. तर त्या अर्थामध्ये त्याला दिसायचं की या कॉईन वरती असलेले काही अक्षर या लेण्यांमध्ये, या अशोकन पिलर मध्ये, या दगडांच्या पिलर वरती दिसतात. तर त्याचं काय म्हणजे सिग्निफिकन्स काय आहे, गूढ तर नक्कीच नाही आहे. हे तर देवाने किंवा असं काहीतरी आध्यात्मिक तर नाही आहे. जरी आध्यात्मिक असेल त्याला तर मला तर अर्थ लावायलाच पाहिजे. हे कॉईनवरही दिसते, त्या अमक्या ठिकाणी दिसते. मग असं करून करून त्यांनी सतत 8 वर्ष त्या एक एक अक्षराचा जुळवाजुळव करत करत त्यांनी पहिला शब्द शोधून काढला, तो म्हणजे दानंग. हा शब्द शोधून केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी दानाला रिलेटेड आहे आणि हे अशोकन काळाला रिलेटेड, कारण ते कॉइन्स त्याच्याजवळ जे होते त्या अशोकन काळातले कॉइन होते, मौर्यन कॉइन होते. आणि हळूहळू त्यांनी मग दुसरा शब्द शोधून काढला, तो म्हणजे देवानंग पिय पियदशी लाजा किंवा देवानंग पिय पियदशी राजा. म्हणजे हे शब्द जे आहेत ते पहिल्यांदा त्यांच्या लक्षात आलं. आणि यांनी काय केलं, म्हणजे 8 वर्ष झाले हे स्ट्रगल करायला. त्या तेवढ्या कालावधीमध्ये या माणसाची तब्येत खराब झाली, तिथलं वातावरण सूट नव्हतं, तो आजारी राहायला लागला. पण त्याच्यामध्ये त्याच्या ह्या 8 वर्षाच्या सतत परिश्रमामध्ये एक खूप मोठा इतिहासाचा उलगडा झाला. आणि त्याने शोधून काढलं की हा दान देणारा किंवा हे सगळे आदेश लिहिणारा व्यक्ती जो आहे ना, तो आहे देवानंद पियदस्सी राजा. मग प्रश्न असा उत्पन्न झाला की हा देवानंद पियदस्सी राजा कोण. इथले लोक सांगतच नव्हते, म्हणजे असा राजा कोणी या भारतामध्ये झालेला नाही आहे, तुम्ही काहीतरी खोटं आम्हाला इंटरप्रिटेशन सांगताय, असं काही झालेलं नाही. पण जेम्स प्रिन्सेप गप्प बसलेले नाहीत. त्यांनी काय ते त्यावेळेस एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल त्याचे ते चीफ एडिटर होते. तर हे एशियाटिक सोसायटी काय करायची, त्यांच्यामध्ये त्यांच्या समजा आता ती भारतातली सोसायटी आहे, तर याच्यामध्ये जे काही त्यांना असे इंटरेस्टिंग फाइंडिंग सापडायचे, जे काही रिसर्च गोष्टी सापडायच्या, महत्वाच्या गोष्टी सापडायच्या, ते काय करायचे, पब्लिश करायचे. आणि ते पब्लिश झालेले रिपोर्ट्स आहेत ना, त्यांच्या सगळ्या राज्यात पोहोचायचे. म्हणजे त्यांच्या राज्यावरती सूर्य मावळत नव्हता, हे आपल्याला माहिती आहे, ब्रिटिश राज्यावरती नाही का. तर
हे जे त्यांनी पब्लिश केलेले रिपोर्ट्स आहेत की हा देवानंद पीय कोण आहे बाबा मला माहित नाही, पण मी नाव वाचलेलं आहे, त्यांनी असं असं केलेलं आहे, दान दिलेलं आहे. तर हे रिपोर्ट्स जागोजागी जायचे. तर असाच एक रिपोर्ट कुठे गेला, श्रीलंकेत गेला. आणि त्या ठिकाणी जो इथला जो स्कॉलर होता त्याने ते इन्स्क्रिप्शन सॉरी याने इंटरप्रिटेशन केलेले इन्स्क्रिप्शन वाचले. तो पण पालीचा तज्ज्ञ होता बहुतेक. विसरलं नाव, पण नंतर सांगेल, आठवल्यावरती सांगेल. आणि त्यांनी दीपवंश आणि महावंश लिटरेचर वाचलं होतं. त्यातला म्हणजे तो सिव्हिल सर्वंट होता, जसे आय एस ऑफिसर असतात ना, तर त्यावेळेस जी आय एस ऑफिसरची जी प्रथा होती ती ब्रिटिशांनी सुरू केली होती. ते काय करायचे की आय एस ऑफिसर तयार करायचे, त्याचं ट्रेनिंग, त्यांचं प्लेसमेंट ब्रिटिशमधून इंग्लंडमधून व्हायचं आणि वेगवेगळ्या कंट्रीमध्ये त्यांचं पोस्टिंग व्हायचं. तर असा जो पोस्टिंग होता, नंतर नाव सांगतो, तर त्यांनी वाचलं हे इन्स्क्रिप्शन आणि त्याचं इंटरप्रिटेशन. अरे हा देवानंद पिय सॉरी देवानंद पियदसी हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा सम्राट अशोक आहे. आणि हे असं दीपवंश महावंशमध्ये त्याचे डिटेल वर्णन आहे. आणि त्यांचं जे झालेलं तिथल्या राजाशी झालेलं संभाषण, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या त्यांनी यांना सांगितल्या. आणि एक खूप मोठा इतिहास की सम्राट अशोक हाच देवानंद पिय तिस्सा आहे. आणि हाच म्हणजे पूर्ण भारतामध्ये बुद्ध धम्म एस्टॅब्लिश करणारा व्यक्ती आहे. हे सांगणारा पहिल्यांदा उलगडा करून दाखवणारा व्यक्ती असेल तर तो आहे जेम्स प्रिन्सेप. थँक्स जेम्स प्रिन्सेप. आणि हा व्यक्ती खूप आजारी राहायला लागला, इथलं वातावरण सूट होत नव्हतं त्या व्यक्तीला. तरी पण तो आईला पत्र लिहितो आजारपणामध्ये. आई त्याची ब्रिटिशला म्हणजे लंडनमध्ये, की आई मी इतका खुश आहे, मी इतका आनंदी आहे. हे खूप मोठी क्रांतिकारक संशोधन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला अत्यंत आनंद होत आहे. जरी मी फिजिकली आनंद असलं पण मनामध्ये माझं खूप मोठं समाधान आहे. तर त्यांचं केवळ म्हणजे आता जवळपास 38 वर्ष 39 वर्ष वय असताना मग म्हणजे त्या अशा कंडिशन मध्ये आले की आता ते मृत्यू होणारच की म्हणजे त्याला इलाज नव्हता. पण लास्ट स्टेजला मग त्याला ते ब्रिटिशला घेऊन गेलेत आणि तिथे मग मायदेशी या व्यक्तीचं केवळ 40व्या व्यक्ती हो, म्हणजे फक्त 40 वर्षाचे असताना हे जेम्स प्रिन्सेप मरण पावलेत त्या ठिकाणी. पण त्या इतक्या कमी वयात त्यांनी आपल्याला इतकं काही करून दिलं आहे की त्याच्याबद्दल म्हणजे आपण किती कृतज्ञता व्यक्त करावी ही कमीच आहे आपल्यासाठी. तर आपल्याला सांगू इच्छितो की मागील 2 वर्षापासून जेम्स प्रिन्सेपची जयंती नागपूर शहरामध्ये आपले धम्मलिपी अभ्यासक टीचर्स, धम्मलिपी टीचर्स या ठिकाणी यांच्या सहकार्याने साजरी होत आहे. आणि या काही दिवसापूर्वी म्हणजे एप्रिलमध्ये 22 एप्रिलला त्यांचा मृत्यू दिवस होता, स्मृती दिन होता. त्या आमच्या नागपूरमध्ये त्याचा साजरा करण्यात आला. हे मी तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितो आहे की या व्यक्तींना आपण विसरता कामा नये आणि असेच यांच्या जयंत्या करत राहाव्यात असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. एक अजून महान व्यक्ती ती सांगायची वाटते, थोड्या वेळामध्ये मी संपवतोय. तर ती म्हणजे थॉमस विलियम्स रिस डेव्हिड्स. रिस डेव्हिड्स त्या नावाने आपल्याला त्यांची डिक्शनरी आहे इंग्लिश, पाली इंग्लिश डिक्शनरी, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हा व्यक्ती श्रीलंकेमध्ये सिव्हिल सर्वंट होता, म्हणजे आय एस ऑफिसर होता त्यावेळेस, श्रीलंकन सिव्हिल सर्व्हिसेस असं नाव आहे. आणि त्या ठिकाणी अनुराधपुरामध्ये एक मॅटर आलं त्यांच्यासमोर. ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते आणि डिबेट होता आणि त्यांना सुद्धा पालीचा अभ्यास करावा लागला, इन्स्क्रिप्शनचा अभ्यास करावा लागला. आणि त्यांच्या मनामध्ये एक जिज्ञासा उत्पन्न झाली की हा जो इन्स्क्रिप्शनचा आणि हा बुद्ध धम्माचा जो एवढा मोठा व्याप आहे त्याचा मी सखोल अभ्यास केलाच पाहिजे. तर इथं सगळे ख्रिश्चन होते, त्यांना काही देणं घेणं नव्हतं बुद्धिझमची, पण एक क्युरियोसिटी म्हणून बघा म्हणजे कन्सर्न. तर त्या कंट्रीचं जर असं म्हटलं असतं त्यांनी की हे माझ्याचं काय देणं घेणं आहे, मी इथला आय एस ऑफिसर आहे, सिव्हिल सर्वंट आहे, मी एन्जॉय करणार माझ्या पॉवर्स आणि आय विल रूल आणि आय विल गो बॅक. पण नाही, त्यांनी तसं नाही केलं. ते बघा त्यांचे एथिक्स बघा. तर या व्यक्तीने काय केलं की ते परत लंडनला गेलेत आणि लंडनला जाऊन अजून
त्यांनी पालीचा अभ्यास केला आणि नंतर परत भारतात आले आणि भारतामध्ये जे जे त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली, श्रीलंकेतूनच त्यांना मिळालंच होतं, त्रिपिटकाची बरीचशी इन्फॉर्मेशन मिळाली होती. आणि जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे अरे, या ठिकाणी पाली भाषेला आणि बुद्धाच्या लिटरेचरला अजिबात त्याचा म्हणजे पूर्ण सर्वनाश केला आहे. तर त्यांनी काय केलं की पाली टेक्स्ट सोसायटी कुठे स्थापन केली असावी त्यांनी, भारतात नाही केली. त्यांना माहिती होतं की भारतामध्ये त्याला न्याय मिळणार नाही. भारतामध्ये मित्रांनो किती 700, 800, 1000 काय जे काय भाषा असतील, संस्कृत आहे, हिंदी आहे, मराठी आहे, किती भाषा आहेत हो. पण त्यांनी कोणती भाषा निवडली? तर ती म्हणजे पाली भाषा. आणि त्या पाली भाषेचं तिथे पाली टेक्स्ट सोसायटी फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ पाली लँग्वेज ही तिथे ब्रिटिशमध्ये स्थापन केली आणि अजूनही ती आहे. आजही आम्हाला आपल्या पाली स्टुडंट्सला पाली टेक्स्ट सोसायटी हा महत्वाचा आधार आहे. आणि त्यांची दुसरा आधार म्हणजे त्यांची डिक्शनरी, पाली डिक्शनरी. या ठिकाणी या दोन गोष्टीच्या शिवाय आपला पाली लिटरेचरचा जो स्कॉलर आहे किंवा रिसर्चर आहे तो पुढे जाऊ शकत नाही. इतकं मोठं काम आणि अजून तर भरपूर ट्रान्सलेशन आहे, ते तर इथे सांगायला आपल्याला वेळ नाही आहे. एवढं मोठं काम या व्यक्तींनी केलेलं आहे. या व्यक्तीबद्दल सुद्धा मी अत्यंत कृतज्ञ आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी कृतज्ञ आहे. अशा 4 व्यक्तीची आपण ओळख करून घेतलेली आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ व्यक्त केलेली आहे. आणि अशा पद्धतीने या आजच्या ज्या माहिती घेतलेल्या त्या गोष्टी आहेत सगळ्या या 4 व्यक्तींच्या बद्दल आपण अगदी संक्षिप्तपणे झालं, त्यापेक्षा जास्त आपण सांगू शकत नाही वेळेच्या बंधनामुळे. तर मी या सगळ्या जे धम्मस्थान आहे तर या सगळ्यांना मी वंदन करतो. आजची धम्मसाकतच्या आपल्या धम्मपद आणि धम्मपद अठ्ठकथा आणि पुढे येणाऱ्या जातक अठ्ठकथा याच्या अनुषंगाने आपल्याला निश्चितपणे फायदेशीर ठरेल अशी आशा व्यक्त करतो. आपण ही धम्मसाकतच्या शांतपणे ऐकून घेतली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार, धम्मसाकतच्या टीमचे आभार. शेवटी कन्क्लूड करतोय. आभार व्यक्त करून डॉक्टर योजना भगत मॅडम, HOD पाली डिपार्टमेंट यांच्या सहकार्यामुळे हे पॉवर प्रेझेंटेशन प्रेझेंट करता आलं. वंदामी चेतीयन शब्दं सब्बठाने सुपठित शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकल. धन्यवाद. खूप खूप साधुवाद. साधू साधू साधू. आजच्या व्याख्यानाला अनुसरून जर कोणाचे प्रश्न असतील तर ते जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. हा सर खूप सुंदर, खूपच सुंदर लेक्चर झालं सर. आणि काय काय वेळेत एकदम भावनिक पण झाली. खूप छान सर, खूप छान. माझा एक प्रश्न आहे सर की जी लेणी आहेत, काय काय लेणीना अर्धवट कोरलेल्या आहेत नाही का, अर्धवट झालेल्या आहेत, त्याच्याबद्दल थोडं सांगा का बरं असं? तर लेणी अर्धवट सोडण्याचं मेन कारण असतं की त्या ठिकाणी लेण्याला जो फायनान्स लागतो किंवा द्रव्य लागतं ते एक कारण आहे. देर आर सो मेनी रिझन. त्या ठिकाणी जसं मी म्हटलं की पाण्याची उपलब्धता झाली नसेल किंवा त्या ठिकाणी दगड खराब लागला असेल. जसं आता दगडात कोरलेली लेणी, आपण महत्वाचा आपला फोकस होता दगडात कोरलेल्या लेण्या. तर त्या ठिकाणी काय होतं की जसं भद्रावती लेणी झालं तर बाहेरूनच तुम्ही बघाल तर असं वाटतं की हा सलग खूप प्रचंड मोठा दगड आहे, पण आतमध्ये गेल्यानंतर लक्षात येते की आतमध्ये खूप क्रॅक्स आहेत. तर वेगवेगळ्या पांढरा दगड निघालेला आहे, मध्येच दुसरे काहीतरी गारगोटी निघाली आहे. तर अशा वेळेत कारण बाहेरून कळत नाही ना, त्यांच्याजवळ एक्सरे मशीन थोड्याच होत्या, ते तर अभ्यास करायचेच, पण ते सुद्धा रिझन्स असायचे लेणी अर्धवट सोडण्यासाठी. नाही, ज्या मोठ्या मोठ्या लेण्या आहेत नाही का, त्रिरश्मी वगैरे, ते म्हणजे वजून समोर गेलं की आपल्याला काही लेण्या अर्धवट दिसतात ना, जसं अजिंठा आहे, ते आहे. बरोबर, त्याच्याबद्दल मी बोलत आहे. ओके ओके. दगड तर एकच आहे तो. हो. तर त्यामध्ये सुद्धा आता जसं तुम्ही अजंताला गेला तर लेणी क्रमांक मला वाटते 25 की 26 यामध्ये प्रचंड खोदकाम झालेलं, अख्खी लेणी तयार झालेली आहे. पण तो दगड आहे ना इतका भुसभुशीत झालेला आहे की जे काही होतं कन्स्ट्रक्शन ते मग तेवढ्याच पुरतं थांबवलं गेलेलं आहे. नंतर काय होतं की
ही जी लेणी आहे आता जी मी म्हणतोय की जी अर्धवट आहे जे तुम्हाला अभिप्रेत आहे उत्तरामध्ये, त्यावेळेस ही लेण्याचं बांधकाम आहे ते काही 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष असं नसते. ते शेकडो वर्ष असतं. आणि समजा एखादी त्या लेणीचा ग्रुप आहे. तो बनवणारा जो श्रेष्ठी आहे, तो राजा आहे आणि तिथले भिक्खू आहे. तर यांच्यामध्ये जो सप्लाय आहे म्हणा, लेबर सप्लाय आहे. त्यावेळेस प्रचंड लेबर लागायचे मजूर किंवा कारागीर. ते पूर्ण नाही झाले किंवा तो राजाच बदलून गेला किंवा त्याचं राज्य चाललं गेलं. तर ते अर्धवट राहायचं काम. आणि जो महत्वाचा मुद्दा होता की दगड खराब आहे. तर दगड खराब असला सुद्धा तरी सुद्धा ते अर्धवट राहिला. तर तुम्ही जर बघितलं परत मी अजंताबद्दलच बोलतोय की लेणी क्रमांक 9 आणि 10 याचं डेटिंग आहे साधारणतः 250 BC म्हणजे 200 to 300 BC म्हणजे बिफोर क्राइस्ट, राईट. अगदीच अशोकाच्या काळात. त्यानंतरचे जी लेणीचं 2-3 लेण्या आहेत ना त्या अर्धवट सोडल्या आहेत. तर तिथे पूर्ण काम अवघड-धोबड झालेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झालाय की तिथे कामाला सुरुवात केली होती, पण त्यांना एकतर कुठला फायनान्स मिळाला नसेल किंवा दुसऱ्या कुठल्याही अडचण आल्या असतील, कारागीर मिळाले. हळूहळू ट्रान्झिशन मध्ये त्यांचं कुठलं तरी द्रव्यबळ किंवा इतर सप्लायस ते कमी झाल्यामुळे ते सोडून देण्यात आले. प्रमिला मॅम बोला तुम्ही. हा सर, अजिंठ्याच्या 26 नंबर लेणीमध्ये जर कोणी गेलं तर परत येतच नाही, तर त्याला लॉक करून ठेवलंय असं. शेवटची लेणी आहे. हो हो, शेवटच्या लेणीचा आता नंबर मला नाही माहिती, पण तिथे झालं काय आहे की खूप धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. कारण शेवट असं गोल त्याचा सर्कल तयार होतो आणि 25 आहे की 25 आहे, 26 आहे, 26 आहे. तर काय झालंय की ती एकदम कोपऱ्यात आलेली आहे आणि तिकडे खाई आहे. त्या लेणीच्या पलीकडे खाई आहे आणि ती लेणी जी आहे ती अर्धवट बांधलेली आहे. त्यामुळे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने त्याला लॉक करून ठेवलेला आहे आणि तिथे माहिती लिहिलेली आहे की या लेण्यांची कंडिशन किंवा जे बांधकाम आहे ते धोकादायक असल्यामुळे इथे कोणी प्रवेश करू नये. तसं काय? हा, जय भीम सर. तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत लेण्यांबद्दल आणि विशेषतः म्हणजे अप्रिशिएबल वाटलं की धम्मस्थळांना भेटी का द्यायच्या आपण. तर त्याचा संदर्भ तुम्ही जो सांगितला धम्मगाथेमधनं, तर तो खूपच म्हणजे महत्वाचा आहे आणि माझ्या मते त्याच्यामुळे ते प्रत्येक आपल्या बौद्ध धम्मियांना की आयुष्यात एकदा तरी आपण त्या स्थळांना नक्कीच भेट द्यायला पाहिजे याचं महत्व लक्षात आलं. सर, दुसरं एक विचारायचं होतं की सांगता तुम्ही सांगितलं की जो आपला जो याचा स्तूपाचा जो एक साधारण गेट सांगितला आणि त्याच्यामध्ये खिडकी सांगितली आणि त्यातनं जो सूर्यप्रकाश येतो. तर सर, मला असं लक्षात येत आहे की मी नाशिकच्या त्रिरश्मी लेणींना पण भेट दिली होती आणि अजंताच्या लेणींना पण भेट दिली होती. तर त्या दोन्ही ठिकाणी हे साधर्म्य आहे की तिथे सूर्यप्रकाश येतो आणि सकाळचा सूर्यप्रकाश आणि संध्याकाळचा सूर्यप्रकाश, विशेषतः नाशिकला त्यांनी जे त्रिरश्मी लेणींना नाव दिलेलं आहे त्याचं वैशिष्ट्य तर अतिशय फार आहे. म्हणजे तो जो लेणी दिसतात त्याच्यावर जी मूर्ती दिसते ती खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसते. म्हणजे अक्षरात 3 रत्नाचे जे किरण असतील किंवा त्याच्यानुसार त्यांचं जे नामकरण केलेलं आहे, तर ते खरंच मला वाटतं ते बहुतेक लेण्यांमध्ये कदाचित हेच तत्व आर्किटेक्चरल किंवा वास्तूच्या त्यांनी वापरलं असावं असं वाटतं मला सर. निश्चित. त्याबद्दल काय सांगू शकाल सर? नाही, ते त्यांचं वास्तुशास्त्र इतकं प्रगत होतं. मला तेच हायलाइट करायचं होतं की त्यानंतर त्याची जी कला होती ती कला अजूनही साध्य होत नाहीये. हेच सांगता येईल की ते कसं बनवायचे, तो आर्च इतका अॅक्युरेट कसा असायचा. ते एवढं प्रचंड ते आर्च असायचा ना, त्याच्यात एवढी अॅक्युरेसी म्हणजे मिलीमीटर्स पर्यंत अॅक्युरेसी असते त्याच्यामध्ये. त्याचं जे पॉलिश असतं ते इतकं अॅक्युरेट असतं की आजही ते पॉलिश करता येत नाही. किती प्रगत असेल आपलं आर्किटेक्चर. खरंच. आणि ते बुद्धिझम मध्येच होतं. एक अजून सांगतो, बरं झालं तुम्ही बोललात की बाराबर लेणी जी आहे ना, बाराबर लेणी सगळ्यात आधी जी दिलेली आहे अशोकाने, सम्राट अशोकाने दिलेली आहे आजीविकांना. तर ती बाराबर लेणी ग्रॅनाइट मध्ये आहे. ग्रॅनाइट हा सगळ्यात कठीण दगड आहे. हा आपल्या महाराष्ट्राचा बसाल्ट आहे त्याच्यापेक्षा कठीण आहे. आणि त्या लेणीमध्ये पॉलिश जे केलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपला चेहरा दिसतो, इतकं म्हणजे मिरर इमेज. दॅट इज ऑसम. म्हणजे त्याची तोडच नाहीये.
So this was खूपच नाही खरंच सर. आता म्हणजे याच्यामुळे आमच्या अजून बऱ्याचशा उत्कंठा जागृत झाल्या म्हणजे लेणींना भेटीसाठी. तर खरंच म्हणजे तुमचं हे व्याख्यान आम्हाला खूप मार्गदर्शक ठरेल आणि प्रेरणादायी पण ठरलंय असं मी म्हणतो. थँक्यू. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. सर सर एक एक म्हणते अजून, म्हणजे प्रश्न नाहीये, पण प्रत्येक असं एकेका लेणीचं थोडंसं असं सांगत गेलं सर, जसं पितळखोर आहे वगैरे वगैरे नाही का, त्याचं एक वैशिष्ट्य असं तुम्ही प्रत्येक म्हणजे लेक्चर मध्ये सांगितलं तर खूपच छान सर. म्हणजे त्याचं वैशिष्ट्य माहिती होईल आपल्याला. हो हो हो. पण वेळेचं बंधन असतं ना, म्हणजे इतका वेळ 2 तास नाही झाले. नाही, पुढचे जे पण सेशन हो असतील हो आणि तुम्हाला काही मौका मिळाला तर तुम्ही. निश्चितपणे. हो हो. मग त्याला आपल्याला बाकी गोष्टी कर्टेल कराव्या लागतात किंवा प्रश्नोत्तर मध्ये तुम्ही विचारू शकता. असं ओके. की सांगा पितळखोऱ्याचं स्पेसिफिकली म्हणजे काय वैशिष्ट्य आहे किंवा असं, तर मग सांगता. सर ते पाच फणीच्या नागातून ते पाणी निघतं ना, ते जेव्हा पाऊस येतो तेव्हा, हा हा हो तर ते पण एक आर्किटेक्चर खूपच सुंदर आहे सर तिथलं. ऍब्सोल्युटली. हो हो. म्हणजे त्या काळात बरोबर तुम्ही पॉइंट आउट केलं की तुम्ही एंटर करता लेण्यांमध्ये, तर लेण्यात एंटर केल्याबरोबर एक खूप मोठा दगडामध्ये कोरलेला नाग आहे 5 फण्यांचा, आणि त्या 5 फण्यांच्या तोंडातून पाणी येतं. ते नॅचरल पाणी म्हणजे ज्या लेण्यांच्या वरून येणारं पाणी त्या 5 फण्यातून तुमच्या डायरेक्ट पायावर पडतं. म्हणजे तुमचे अगदी पाय सर, धुतले जातात. अगदी सर, अगदी म्हणजे असं का की आणि पाय ते धुवा आणि अजून होतं. आतमध्ये जा. एवढं म्हणजे सुंदर आणि त्या आहे ते. ठिकाणी समोर तुम्ही एंटर केल्याबरोबर त्या ठिकाणी हत्ती आहेत. मला वाटते 12 हत्तीचं एकदम स्कल्पचर आहे. असं वाटतं की त्या 12 हत्तीने अख्खी लेणी पाठीवर घेतलेली आहे. व्हेन यू सी अगदी अगदी सो दॅट इज खूपच सो सुंदर. वंडरफुल, सो वंडरफुल. बऱ्याच गोष्टी आहेत. काय सांगायला गेलं की मग एकेका लेणीवर एक एक लेक्चर होऊ शकतं मॅडम. तो तर सर असं काहीतरी समोरचं प्रोव्हिजन असं करा काहीतरी की प्रत्येक लेणीचं काहीतरी आम्हाला. यू फिक्स द लेक्चर. मी येतो, काही प्रॉब्लेम. तुम्ही सांगा. चालेल सर. थँक्यू सर. खूप सुंदर झाला आजचा लेक्चर. थँक्यू. थँक्यू. व्हॉट डज वेदिका अँड यष्टी रिप्रेझेंट? उत्कर्ष वंजारी विचारतात. तो वेदिका म्हणजे डिझाईन आहे, ती कंपाऊंड सारखी डिझाईन असते. आपला नागपूरचा जो स्तूप आहे दीक्षाभूमीचा, त्याला सुद्धा वेदिका दिलेले आहे. ते डेकोरेटिव्ह पार्ट असतो आणि फेन्सिंगचा पार्ट करतो तो रिप्रेझेंट. नंतर यष्टी, यष्टी म्हणजे आपली काठी. छत्रीला आपण काही आधार देतो ना पकडायला, धरायला, तर त्याचा अर्थ तो त्या वरच्या छत्राला जो धरून ठेवणारा जो मधला दांडा असतो त्याला यष्टी म्हणतात. अलका मॅडम, तुझा काही प्रश्न आहे का, विचाराल? जना मॅडम सेज थँक्यू. अलका मॅडम. जय भीम सर. खूपच सुंदर आजचं लेक्चर झालं आणि मी तर खूप लकी आहे की तुमचं ऑफलाईन सुद्धा हे लेक्चर मी अटेंड केलं होतं आणि आज त्याच्यात पण खूप आजचं लेक्चर खूपच छान झालं. ऐकतच राहा आणि लेणी म्हणजे लावण्य इट्स अ व्हेरी ब्युटिफुल एक्सप्लेन केलं सर. निर्जरा मॅडमशी मी सहमत आहे सर. प्रत्येक लेणीवर लेक्चर असायला पाहिजे. खूप म्हणजे त्याच्यामध्ये अभ्यास आहे. आणि जे तुम्ही अजंठा लेणी बद्दल सर बोलले आणि त्रिरश्मी लेणीला पण सर, जे आतमध्ये आपण जातो चैत्य ग्रहामध्ये, तिथे बुद्धांची जी मूर्ती असते तिथे खूप अंधार असते सर, आणि त्यांनी कसं काम केलं असेल, कशी ती मूर्तीला म्हणजे हे केलं असेल, म्हणजे इमॅजिन करूनच हे येते की बापरे, खूपच आर्टिस्ट लोक होते. ती आर्ट होती आपल्या बुद्धिस्ट कल्चरमध्ये. नलिनी मॅडम, प्रश्न झालेत बहुतेक सगळ्यांचे. हो सर, बहुतेक सर्वांचे झालेले आहेत. तर मिसाळकर सर आहेतच. मिसाळकर सरांना मी विनंती करते की मिसाळकर सरांनी पण थोडस ह्याच्यावरती बोलायचंय. नमो बुद्धाय. जय भीम. जय. खूप अभिनंदन सर, लवाने सर. आजचं सेशन खूप चांगलं झालेलं आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे हे काही एका लेक्चरचा विषय नाही आहे की एक लेक्चर दिलं आणि संपलं. लोकांनी आयुष्य घालवलेलं आहे. तुम्ही सांगितलेलं आहे, या लोकांनी पूर्ण आयुष्य घालवलेलं आहे या लेण्यावर अभ्यास करताना किंवा त्यातला लिपी शोधताना किंवा बाकी सगळ्या गोष्टी करताना. पुस्तकं लिहिलेले आहेत त्यांनी, गुगलवर भरपूर माहिती आहे आणि आपण लकी आहोत की आपण या विषयाला आपण हात घातलेला आहे आणि हे महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणजे लोकांना अट्रॅक्ट करणारं आणि
एकदम कमी वेळा किंवा कमी डिटेल्स मध्ये खूप जास्त धम्म सांगण्याची ही जी आर्किटेक्चर उद्देश आहे ते फार महत्वाचं आहे. आणि आजकाल लोकांना त्याची आवड पण निर्माण झालेली आहे वेगवेगळ्या मार्गाने. कोणी धम्मलिपी शिकतं, कोणी पेंटिंग शिकतं किंवा कोणी ट्रेकिंगला जाण्याच्या निमित्ताने लेण्याला भेट देतात. आपण जे सांगितलं की म्हणजे गुफा आणि लेणी मध्ये खूप फरक आहे, ठीक आहे ना. तर तू सगळ्या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की लेणीला लेणीच म्हणायला पाहिजे, दुसरं नावच द्यायला नाही पाहिजे. लेणं आहे ते, लेणं डेकोरेटिव्ह पार्ट आहे. पूर्ण पहाडीला त्यांनी व्यवस्थित आकार दिलेला आहे आणि खूप म्हणजे एखादा सोन्याचा दागिना किती बारीक बारीक काम करून तो सजवतो तसंच ते दगडाचं काम झालेलं आहे. त्यामुळे त्याला लेणंच म्हणायचं. एवढं म्हणजे ठिकठिकाणी त्याचा प्रचार करा की लेणी म्हणा, लेणी म्हणा. ते फार महत्वाचे मुद्दे सांगितले. स्तूप काय आहे, विहार काय आहे ते सगळं सांगितलं, स्तूपाचे प्रकार सांगितले. आणि हे सगळे विषय काही लोकांना नवीन असतील, काही लोक म्हणजे अभ्यास करत आहे पालीचा किंवा ब्राह्मी लिपीचा किंवा इतर जो काही अभ्यास करत आहे आता त्यांना माहिती आहे काही गोष्टी. पण मी म्हणजे आमचं तेच म्हणणं आहे की पाली भाषा शिका आणि ब्राह्मी लिपी शिका आणि इतिहास भूगोलाची पुस्तकं वाचून त्या क्षेत्रात बुद्ध धम्माचं कसं योगदान आहे ते तुम्हाला कळेल. आणि आपण आतापर्यंत धम्मपदची जवळजवळ जी सिरीज होती त्यात अनेक कथा ज्या झाल्या त्या बुद्धाच्या जीवनाबद्दलच्या आहेत, इतर भिक्खूच्या बद्दलच्या आहेत. आणि अनेक प्रसंग जे आहेत जे जातकाशी निगडीत आहे ते या लेण्यामध्ये मिळतात. सरांनी तुम्हाला सगळ्यांना त्याबद्दल माहिती पण दिलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपण जे म्हणजे म्हणतोय की लिटरेचरचा जो अभ्यास करत आहे आपण, धम्मपदाचा जो केला आहे त्याच्यासोबत आपण अभिधम्माचे, वैशाली मॅडमचे अभिधम्माचं लेक्चर ठेवलंय किंवा बुद्धिस्ट कॉस्मॉलॉजीवर लेक्चर झालेले आहे. आता हे आर्किटेक्चरवर लेक्चर झालेलं आहे. तर आपण म्हणजे डिफरंट आस्पेक्ट ऑफ बुद्धिझम म्हणू आपण किंवा बुद्धास्ट टीचिंग, ते आपण प्रत्येक क्षेत्रात आपण हात लावत आहे. आणि असे 1000 क्षेत्र आहेत, 1000 आस्पेक्ट आहे. तो एक एक आस्पेक्ट आपल्याला जो जो काही शक्य आहे त्याला आपण हात घालणार आहे किंवा घालत आहे. तर आता धम्मपद झाल्यावर पुढे काय, तर आपण जातक अट्टकथावर सुरुवात करणार आहे. आणि धम्मपद आणि जातक सुरू होण्याच्या मधात जो काही महत्वाचा ब्रिज होता किंवा महत्वाचं संधान जे होतं ते लबाने सरांनी मुद्दाम हे सेशन त्यासाठीच ठेवलं होतं की 2 अट्टकथामध्ये ब्रिज पाहिजे की लेण्या बघताना काय बघायला पाहिजे, लेण्या म्हणजे काय, लेण्यात काय काय असतंय. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे म्हणजे तो आहे जातक अट्टकथा. त्यात जे पॅनल कोरलेले आहेत किंवा बुद्धाच्या जीवनातले काही प्रसंग आहेत, अनेक अट्टकथा ज्या जातकाच्या आहेत त्यात कोरलेल्या आहेत. काही जातकाबद्दल आपल्याला कन्फ्युजन आहेत, म्हणजे संशोधकांना जे जे काम केलं, जे जे काही लिटरेचर अवेलेबल असेल त्यांच्या समजेनुसार त्यांनी बरेच जातक जे लेण्यामधले ते डिकोड केलेले आहे किंवा एक्सप्लेन केलेले आहे. पण काही जातकाबद्दल कन्फ्युजन आहेत. आता आपण जी सिरीज सुरू करणार आहे पुढे ती जातक अट्टकथा सुरू करणार आहे. जातक अट्टकथा हा जगातला फार आगळा वेगळा साहित्याचा प्रकार आहे, असं तुम्हाला कुठेच दिसणार नाही. आणि तो इतका इफेक्टिव्ह आहे की तो ठिकठिकाणी लेण्यामध्ये, चित्रामध्ये आपल्याला दिसतो. एकदम नुसतं एक छोटस पॅनल असलं तरी पूर्ण जातक आणि बुद्धाचा उद्देश त्या छोट्याशा पॅनल मधून दिसून येतो. त्याचं खूप महत्व आहे. तर जातकाचा अभ्यास करताना जसं लिटररी आपण अभ्यास करतो किंवा त्यावेळेसचे सामाजिक, आर्थिक, राजकीय असे जे अनेक विषय असतील त्या जातकामध्ये, त्यात लेणी हा एक विषय आहे. आणि लेणीमधले जे शिल्प आहेत किंवा चित्र आहेत तो फार महत्वाचा विषय आहे जो लबाने सरांनी खूप चांगल्या तऱ्हेने समजून सांगितलेला आहे. आणि पुढच्या आठवड्यापासून आपण अट्टकथावर, जातक अट्टकथावर सुरू करणार आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. आणि प्रश्न विचारता ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे लबाने सरांनी जे सांगितलं त्याच्या अनुषंगाने जे प्रश्न विचारले ते ठीक आहे. पण आमची सगळ्यांची अशी अपेक्षा आहे की तुम्ही स्वतः अभ्यास सुरू करा ना.
गुगलवर खूप जास्त माहिती आहे, अनेक पुस्तकं आहेत, तुम्ही स्वतः लेण्यामध्ये जा, बघा काही समजतंय का. तुम्ही प्रत्येक लेणीचं किंवा काही अनेक जातकाचा तुम्हाला अभ्यास तुम्हाला गुगलवर दिसेल. तो स्टडी करून जा आणि तुम्ही सांगा लोकांना. आणि काही गोष्टी नाही समजल्या, काही कन्फ्युजन असलं तर आपण या प्लॅटफॉर्मवर त्याच्यावर चर्चा करत आहोत. आता जेव्हा आपण जातकाचे अट्टकथा सांगणं सुरू करू, तर हे जातक कोणत्या पॅनलमध्ये आहे, कोणत्या स्तूपामध्ये आहे, ते पण आपण त्याच्यावर आपण चर्चा करू. त्यावेळेस ते जे वक्ते असतील ते आपल्याला ते जातकाबद्दल पण सांगतील, त्या पॅनल बद्दल. तर हा फार महत्वाचा विषय आहे, खूप अभ्यासाचा आहे आणि आयुष्यभर पुरणारा आहे. तर तुम्ही सगळे तयार राहा या सगळ्या गोष्टीसाठी. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, लेण्याला जवळच्या भेट द्या. एकदा भेट दिली म्हणजे संपलं असं नसतं. लेण्याला नेहमी नेहमी भेट द्यायला पाहिजे. अनेक लोक आहेत जे वर्षानुवर्ष लेण्याला भेट देतात, अभ्यास करतात, दिवसभर तिथे राहतात, महिना तिथे नोटिंग करत राहतात. आपण असं काहीतरी असं फिरत फिरत जातो, अरे असं डोकं आहे, तसं हत्ती आहे, तसा मूर्ती छान आहे, आणि त्या मूर्तीसोबत आपण फोटो काढतो. काहीतरी स्तूपावर चढून फोटो काढतात स्वतःचे. तर कृपया म्हणजे ते टाळा आणि दुसऱ्याला अवॉइड करा की बुद्धाच्या मूर्तीसोबत तुमचे फोटोची काही गरज नाही आहे. ठीक आहे, जे आर्टिस्ट आहे त्यांचे तरी कुठे तिथे फोटो आहे, आणि तुम्ही काही नका नुसतं व्हिजिट करून फोटो काढता. त्या मूर्तीची विटंबना होणार नाही, तिथलं पावित्र्य राहील, चांगलं राहील याची काळजी घ्या. तिथे वंदन करत राहा, तिथलं पावित्र्य जपा. त्या लोकांनी जे करून ठेवलेलं आहे ते आपण नशीबवान आहोत की आपल्या समोर ते उपलब्ध आहे. आणि लबाने सरांनी सांगितलं की कित्येक लेण्या अशा तुटलेल्या आहे. आता एका मॅडमने सांगितलं की एका लेणीला कुलूप लावलेलं आहे. असे अनेक पडझड झालेले आहे. अजिंठा लेणीचे जर बघितला, तुम्ही अभ्यास केला, तर अनेक लेण्यामधून आहे ना, वरून म्हणजे पहाडीतून खाली पाणी गळत आहे. कारण ते लिकेज कसे हे करायचं, ते पाणी जे वाहत येते त्याला डायव्हर्ट कसं करायचं. ज्या मूर्त्याचे हात तुटलेले आहे किंवा हा काही पोर्शन तुटलेला आहे, म्हणजे इमेजेसचा, म्हणजे मूर्त्या किंवा चित्र, तर मग तो कसा त्याची रिप्लिका म्हणजे त्याला कसं कम्प्लीट करायचं, ते सगळे संशोधन चालू आहे. लोक मेहनत करत आहेत. तुटलेला हात पुन्हा जोडून काय काय त्यात सिमेंट आणि काय बाकी टाकतात, अल्कोहोल वगैरे, असं बरंच काही गोष्टी येतात. त्यांनी सांगितलं होतं आम्हाला. तर म्हणजे काय म्हणतात, संवर्धन हा पण एक विषय जो आहे सरकारच्या लेवलवरती करत आहे. पण जोपर्यंत आपण तिथे जात नाही, आपण अभ्यास करत नाही, त्याच्यावर लिहत नाही, लोकांना मोटिवेट करत नाही, तोपर्यंत सरकार किंवा लोकांमध्ये ती जागृती येणार नाही. या निमित्ताने धम्मसाकाच्या ज्या निमित्ताने लबाने सरांनी जी सुरुवात केलेली आहे, आणि पुढे आपण जातकाचा अभ्यास जो करणार आहे, तर हे सगळेच आपण एक नवीन दृष्टी आपल्याला सगळ्यांना मिळेल, यात मला काही शंका नाही. आणि खूप चॅलेंजिंग आहे जातक, धम्मपदापेक्षा जातक अट्टकथा खूप चॅलेंजिंग आहे. त्याच्यावर चर्चा होणारच आहे. आणि खूप खूप म्हणजे आम्ही या क्षेत्रात जातकामुळेच उतरलेला आहे. खूप सुंदर कथा आहेत आणि त्याच्या मागे म्हणजे इतक्या गोष्टी आहेत म्हणजे की अभ्यास हे आम्हाला माहितच नव्हतं आणि इतकं चांगलं आहे, आम्हाला कधी सांगितलंच नाही. जातक म्हणजे लहान मुलाच्याच कथा आहे, नीती कथा आहे, आपल्यासाठी नाहीच आहे असं आपण गृहीत धरतो. काही म्हणजे बोगस आहे, या पुनर्जन्माच्या कथा आहे, या घुसडवलेल्या आहेत, असं खूप काही त्याच्यावर आक्षेप पण आहे. पण ते सगळे आक्षेप आपण बाजूला ठेवून आपण एक संशोधक म्हणून आपल्याला पुढे यायचं आहे, अभ्यासक म्हणून पुढे यायचं आहे. आणि मी लबाने सरांचं पुन्हा एकदा आभार मानतो, धम्मसाक्याच्या ग्रुपचा, त्या टीमचं मी पुन्हा एक आभार मानतो की ही जी एनर्जी तुमच्याकडे आहे तशीच कायम राहू, वाढत राहू, सगळ्या उपासक उपासिकाचं सपोर्ट वाढत जाऊ असं मी आशा व्यक्त करतो. आणि सगळ्या टीमला, सगळ्या उपासक उपासिकांना, सगळ्या वक्त्यांना मी शुभेच्छा देतो पुढच्या जातक अट्टकथासाठी. धन्यवाद. साधू साधू. धन्यवाद सर. बौद्ध शिल्पकला व त्यांच्या अट्टकथावर तुम्ही प्रकाश टाकला आहे. खूप सुंदर, सोप्या, उत्कृष्ट शैलीने समजून सांगितले आहे. धम्मसाखच्या परिवारातर्फे मी मनपूर्वक आभार मानते व आपले तसेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभो अशी अपेक्षा व्यक्त करते. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपले सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. सर्वांचे जीवन सुखी हो. आजच्या कार्यक्रमाचा समारोप मी निर्झरा मॅम यांना
धम्म पालन गाथा आणि सरंत्याने करावी ही विनंती करते. निर्जना मॅम. सब्बपाप करणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुतवानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेन होतु मे जयमङ्गलम् नत्ति मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 साधु